नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर आगाव. ज्ञानराज अकॅडमीत तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे काव्यरस. आता आपण रस हा शब्द खूप वेळा ऐकलेला आहे. रस म्हणजे काय? आपल्याला आमरस माहिती आहे, ऊसाचा रस माहिती आहे ना, बरेचसे रसपान आपण करत असतो. तर हे रस इथं अपेक्षित नाहीत. तर इथं रस कोणते आहेत? काव्यातले रस. कशातले रस? काव्यातले रस, साहित्यातले रस. आता आपण जेव्हा एखादं लेखन करत असतो किंवा आपण जेव्हा एखादं लेखन वाचत असतो, पुस्तक वाचू, अगर एखादा आपण नाटक पाहू, अगर एखादा चित्रपट पाहू, जेव्हा ते पाहत असतो तेव्हा ते कुणीतरी लेखन केलेलं असतं अगोदर, बरोबर आहे. त्या प्रत्येक चित्रपटाचा लेखक असतो, बरोबर आहे. प्रत्येक गायनाला लेखक असतो, बरोबर आहे ना. म्हणजे आपण जे गीता पाहतो ते गीत पण कुणीतरी लिहिलेलं असतं. पण जेव्हा हे ऐकतो किंवा आपण पाहतो तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या ज्या भावना असतात त्या काय होतात? उद्दीपित होतात, निर्माण होतात आणि त्या भावना उत्कट स्थितीला पोहोचतात, टोकाला पोहोचतात. आणि जेव्हा त्या टोकाला पोहोचतात तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणवतात. आपल्याला रडायला येतं, आपल्याला हसायला येतं, आतून कसतरी होतं, बरोबर आहे. किंवा अंगावर रोमांच उठतात किंवा आपल्याला घामसुद्धा फुटतो. काही प्रसंग अशा असतात. मग ही जी प्रसंग असतात हे वाचत असताना किंवा पाहत असताना आपल्या अंतःकरणातले भावभावना जेव्हा उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा काव्यातले रस निर्माण होतात. ठीक आहे. तर आपण पाहू काव्यरस. आजच्या घटकाचं नाव आहे काव्यरस. ठीक आहे. आता काव्य रस हा घटक मी तुम्हाला शिकवणार आहे. इथं रस शब्दाचा अर्थ जर आपण पाहितला, शब्दशः अर्थ काय असतो? रस म्हणजे चव. रस म्हणजे काय? चव किंवा रुची ना. चव किंवा रुची किंवा आवड. ठीक आहे. आपण म्हणतो ना, मला एखाद्या गोष्टीमध्ये रस आहे म्हणजे मला त्याची काय आहे? आवड आहे, मला त्याच्यामध्ये रुची आहे, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने रस या शब्दाचा शब्दशः अर्थ असतो चव किंवा रुची. ठीक आहे. आता आपण जाऊ पुढे. काव्यरस हे का निर्माण होतात तुम्हाला मी सांगितलंय. का निर्माण होतात? जेव्हा तुम्हाला एखादा प्रसंग अंतःकरणाला टच करतो. अंतःकरणाला टच करतो म्हणजे काय? आपल्या मनातल्या भावना ज्या असतात त्या भावनांना उद्दीपित करतो, निर्माण करतो आणि त्यांना जास्तीत जास्त वेळा चाळवल्या गेल्यामुळं त्या भावना उत्कट स्थितीला पोहोचतात, टोकाला पोहोचतात. आणि मग काय आहे ना, टोकाला भावना पोहोचली की मग ती कोणती भावना असू दे, दुःखाची भावना असेल तर रडायला येणार आहे ना, सुखाची भावना असणार तर हसायला येणार आहे. ह्या ज्या भावना असतात त्या उत्कट स्थितीला पोहोचवण्याचं काम स्थायी भाव जे असतात, स्थायी भाव म्हणजेच काय? भावना या उत्कट स्थितीला पोहोचण्याचं काम वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. मग या साहित्यामधल्या गोष्टी असतात. मग याच्यामध्ये नायक असतो, नायिका असते, इतर व्यक्ती असतात आहे ना, पात्र असतात ना नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये किंवा आपल्या एखाद्या कथा कादंबरीमध्ये नायक असतो, नायिका असतात, इतर पात्र असतात. हे जे पात्र असतात त्यांचं वर्णन जेव्हा आपण वाचत असतो किंवा ऐकत असतो किंवा पाहत असतो तेव्हा आपल्या अंतःकरणातल्या भावना जागृत होतात आणि ह्या भावना उत्कट स्थितीला पोहोचल्या की मग आपला कार्यक्रम लागला. ठीक आहे. तेच रस असतात. जेव्हा आपल्या भावना उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा रसांची निर्मिती होते. ठीक आहे. तर आपण सुरू करूया. रस मधला महत्वाचा पॉइंट तो म्हणजे आहे स्थायी भाव. काय? स्थायी भाव. स्थायी भाव म्हणजे काय? थोडक्यात एका शब्दात सांगतो, स्थिर आणि शाश्वत भावना. माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्या स्थिर आणि शाश्वत भावना आहेत, रागाची, प्रेमाची, तेगाची आहे ना, वेगवेगळ्या भावना आपल्याकडे असतात. ह्या भावना म्हणजे स्थिर भाव. अशा किती भाव आहेत माहिती आहे आपल्या अंतःकरणामध्ये? महत्वाचे स्थायी भाव असतात 9. म्हणून या स्थायी भावावर आधारित रसाची निर्मिती होते. म्हणून स्थायी भाव 9, म्हणून रस सुद्धा 9. ठीक आहे. मग एकूण रस किती? काव्यरस किती? तर 9. ठीक आहे. तर पहा आता, माणसाच्या अंतःकरणातील स्थिर व शाश्वत भावनांना काय म्हणतात? स्थायी भाव म्हणतात. माणसाच्या अंतःकरणातील स्थिर व शाश्वत भावनांना आपण काय म्हणतात? स्थायी भाव असे म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे. आता हे जे स्थायी भाव आहेत हे किती म्हटलं मी तुम्हाला? 9 प्रकारचे आहेत. ठीक आहे. 9 प्रकारचे स्थायी भाव आहेत. आता स्थायी भाव कोणते मी तुम्हाला दाखवतो. लक्षात ठेवा. प्रमुख 9 स्थायी भाव आहेत. आता हे कोणते स्थायी भाव आहेत? पहा, आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या भावना असतात. मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यापैकी कोणत्या महत्वाच्या 9 भावनांचा आपण विचार करणार. त्याच्यामध्ये रतीचा भाव म्हणजे काय? प्रेमभाव. आता याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायची विशेष आवश्यकता आहे का? नाही. तुम्ही हुशार आहे. त्याच्यानंतर बघा
दुसरी जी भावना आहे आपली, दुसरी जी भावना आहे ती कोणती आहे? हास भावना. हास भावना माहिती तुम्हाला? हास म्हणजे काय? उत्साहाची भावना किंवा हास भावना ह्या वेगवेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. आता समजा दुसरी घेऊ आपण, उत्साह भावना. उत्साह भाव, उत्साहाचा भाव असतो. त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याचदा दुःख वाटतं है ना, शोक भावना म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला? शोक भाव. शोक म्हणजे काय असतं? दुःख. शोक म्हणजे काय? दुःख. त्याच्यानंतर हास भाव. हास म्हणजे आपण जेव्हा आनंदित असतो तेव्हा तो हास भाव असतो. कोण असतो तेव्हा? तो हास भाव. त्याच्यानंतर आहे बघा क्रोधाचा भाव. क्रोध म्हणजे काय रे? राग. जेव्हा आपण प्रचंड रागात असतो तेव्हा क्रोधाची भावना निर्माण होते. त्याच्यानंतर पुढचा जो भाव आहे तो आहे आपला विस्मय. विस्मय म्हणजे काय? आश्चर्य. त्याच्यानंतर 7वा आहे भय. भय म्हणजे काय? भीती है ना. त्याच्यानंतर 8वा आहे जुगुप्सा. जुगुप्सा हा शब्द खूप महत्वाचा आहे. पसला जोडा ना. जुगुप्सा म्हणजे किळस किंवा कंटाळा. थोडक्यात काय? किळस किंवा कंटाळा, हे दोन्ही अर्थ होऊ शकतात त्याचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 9वा जो आहे तो आहे शम भाव. शम म्हणजे काय? शांतीचा भाव. परीक्षेत विचारलं होतं शम म्हणजे डॅश डॅश होय, तर शम या शब्दाचाच अर्थ नाही आठवला पोरांना किंवा माहितीच नाही काही ना. शमचा अर्थ काय असतो? शांती. मग हे ज्या भावना आहेत, वेगवेगळ्या भावना, मी तुम्हाला प्रमुख स्थायी भाव सांगितले. परीक्षेत विचारू शकतात 9 स्थायी भाव कोणते, त्याच्यापैकी कोणता आहे कोणता नाही. ठीक आहे. किंवा कोणत्याही स्थायी भावाचा अर्थ विचारू शकतात. रती म्हणजे प्रेम किंवा प्रीती, प्रीतीचा भाव. कळतंय ना? हां, त्याच्यावर भरपूर लोकांनी गाणे लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर उत्साहाचा भाव असतो. एनर्जेटिक, ऊर्जा. उत्साह म्हणजे काय? ऊर्जेचा भाव असतो है ना. भरपूर ऊर्जा असते आपल्यामध्ये. आणि जेव्हा आपण ऊर्जेत असतो, जेव्हा उत्साही असतो, तेव्हा आपण काही करतो. मोठे मोठे कांड आपण उत्साहातच केले. ठीक आहे. त्याच्यानंतर शोक, अतिशय दुःख भावना. दुःखाच्या भावनेतून सुद्धा बरेचसे गोष्टी घडतात. त्याच्यानंतर हास भावना. तुम्ही जर चला हवा येऊ द्या बघितलं असेल है ना, चला हवा येऊ द्या, कपिल शर्मा शो वगैरे वगैरे बघितलं असेल तुम्ही. ते पाहत असताना तुम्हाला आहे ना उचंबळून येतं, आतून इतकं हसायला येतं की कोणी किती रोखायचा प्रयत्न केला तरी तुम्ही रोखू शकत नाही. असे भरपूर सारे जोक करणारे लोक असतात, जोकर असतात, बरोबर आहे. किंवा जेव्हा आपण असे विनोदी गोष्टी पाहतो तेव्हा आपल्याला हास भावना आपली जागृत होते. त्याच्यानंतर क्रोध, रागाची भावना. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला मनस्वी चीड असते है ना. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या परिस्थितीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल आपल्या मनामध्ये चीड निर्माण होते, राग निर्माण होते, तेव्हा क्रोधाची भावना निर्माण झाली असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे विस्मयाचा भाव, आश्चर्याचा भाव. आश्चर्य, एखाद्या गोष्टी आपल्याला आश्चर्यकारक. आता लहानपणी आपण शक्तिमान मालिका बघितली वगैरे है ना, शक्तिमान ज्युनियरची. माहिती ना तुम्हाला? किती लोकांनी पाहिली बरं ही? हां, लगेच तुम्ही हातवर केला आहे की नाही? तुम्हाला असं फिला आला की नाही? वर्गात असल्यासारखं होतं ते, मला माहिती ना. हां, तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण जेव्हा अशा वेगवेगळ्या मालिका पाहतो म्हणजे ज्या आश्चर्यकारक आहेत. लहानपणी आपण कार्टून वगैरे पाहायचो, त्याचं सगळं आश्चर्यकारकच असतं आहे की नाही. आणि मग ह्या अद्भुत गोष्टी बघितल्या की आपल्या अंतःकरणामध्ये कोणती भावना जागृत होत असते? विस्मयाची म्हणजे आश्चर्याची भावना जागृत होत असते. आणि लहानपणी हा भाव आहे ना लहान मुलामध्ये खूप ठासून भरला असतो. आणि तो भाव खरंच जिवंत ठेवला पाहिजे. माणसाला आयुष्यभर असं आश्चर्य वाटत राहिलं पाहिजे. काय आश्चर्य, कोरोना आला, काय आश्चर्य. तर आश्चर्याचा भाव आहे तो, लक्षात घ्या. तो भाव जेव्हा तुमच्यामध्ये असेल तेव्हा तुम्ही नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तत्पर असता. समजतंय? विद्यार्थ्यामध्ये हा भाव असलाच पाहिजे. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आश्चर्य वाटलं पाहिजे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटलं की हा वरचा आंबा माझ्या डोक्यावर पडतो, मग हा आंबा डोक्यावरच का पडला, वरती ना का गेला नाही? बरोबर आहे. न्यूटनने लावलेला शोध तुम्हाला माहिती आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती. मग या असं याला आश्चर्य वाटलं म्हणून त्यांनी त्याचा विचार केला ना. हो, आपल्याला काय ना, आपल्याला कोणत्या गोष्टीचा आश्चर्य वाटत नाही. आपल्या आश्चर्याचा भावच मिळालाय साला. कळतं मी काय सांगतोय? हां, कोणी कितीही काही करू द्या, आपलं विशेष आश्चर्य त्याच्यात काय एवढं, मी करून दाखवतो, मी केलंय असं, आम्ही आमच्या गावातला चिमण्या करतो. काही बी कोणत्याच गोष्टीला आपल्याला आश्चर्य वाटणं झालं. त्याच्यामुळे आपल्यातला आश्चर्य भाव संपला. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आपल्यातला म्हणजे काही लोकांतला संपला. भय हा भाव मात्र जिवंत आहे. कोरोना आला, मरायला लागली लोक नुसते, ह्याच भावाने मेली. जेवढी मेली ती फक्त येणे मेली. कळतं मी काय सांगतो? भीती, अटॅक येण्याचं काम कार्यक्रम. आणि हार्ट अटॅक येतो. काय येतो? हा भाव वारंवार जागृत झाल्यामुळे येतो. समजतंय? भीती निर्माण झाली की आपला कार्यक्रम लागला. ठीक आहे. पुढचा भाव आहे जुगुप्सा, कंटाळा, किळस. ह्या भावनाला म्हणजे सांगायची गरज नाही तुम्हाला. आणि जे लोक जितके स्थूल असते ना, स्थूल कोणत्याही गोष्टीमध्ये आळस असते त्यांना, तर अशा लोकांमध्ये हा भाव
जागृत होतो वारंवार, म्हणून ते तसे असतात. त्याच्यानंतर शमभाव, हा भाव बऱ्यापैकी लहान मुलामध्ये, त्याच्यानंतर तरुण मुलामध्ये किंवा तरुणांमध्ये हा भाव शक्यतो पाहायला मिळत नाही. हा भाव म्हाताऱ्या माणसात वयस्कर माणसात जागृत व्हायला लागतो. का? कारण सगळं कांड करून झालेले असतात, आयुष्यामध्ये इतके उद्योग करून झाले असतात की जीव शांत झालेला असतो. म्हणतो की आता भास लय झाला, आत्ती झाला आता, बरोबर आहे नाही? तेव्हा आपण हा शमभाव किंवा शांतीचा भाव वापरतो, म्हणजे तेव्हा तो निर्माण होत असतो. आता मला सांगायचं काय, तुम्हाला थोडक्यात कळालं असेल की सगळे जे भावना आहेत हे सगळे आपल्या अंतःकरणामध्ये असतात. मग सांगितलंय बा, माणसाच्या अंतःकरणातील स्थिर व शाश्वत भावना, स्थिर आणि शाश्वत म्हणजे टिकाऊ भावना आहेत ह्या, ठीक आहे. आणि या एकूण भावना ज्या आहेत त्यातलाच आपण स्थायीभाव म्हणतो. हे एकूण 9 भावनांचा आपण विचार करणार आहे आणि या 9 भावनावरती आधारित आहेत 9 रस. जेव्हा एखादा लेखक लेखन करतो, जेव्हा एखादा लेखक लेखन करतो तेव्हा त्या लेखकाला या भावनांचा पूर्ण अभ्यास असतो. आता आजकालच्या लेखकाच्या बद्दल बोलत नाही, पण ज्यांनी साहित्यामध्ये नाव कमवलंय किंवा ज्यांनी साहित्य खरंच रचलं, ज्यांनी बनवलं, आता ज्यांनी पुस्तकं वाचलेली त्यांना ह्या गोष्टी खूप जास्त समजतील. ज्यांनी आयुष्यात कधी पुस्तकच नाही वाचलं त्यांनी किमान चित्रपट तर पाहिले असतील. आणि चित्रपट लिहिणारा पण कोणीतरी लेखक असतो, माहिती ना तुम्हाला? बरेचसे चित्रपट पुस्तकावरतीच तयार होतात, हे तुम्हाला माहिती असेल. काही लोकांनी नंतर त्याच्या स्टोरी बनवल्या, नंतर म्हणजे अगोदर त्याच्या स्टोरी बनवल्या, नंतर त्याचे चित्रपटात याच्यामध्ये रूपांतर झालं, ठीक आहे नाही? लक्षात घ्या. त्याच्यानंतर जेव्हा एखादा लेखक लेखन करतो तेव्हा लक्षात ठेवायचं की ह्या भावनांचा तो विचार करत असतो. आता तुम्ही कोणताही चित्रपट बघा, त्याच्यामध्ये एक तरी आयटम सॉन्ग टाकल्याशिवाय राहत नाही. कारण माहिती, चावट प्रेक्षक वाढलाय, त्याला ते पाहायचंय, मग त्याला जे पाहायचंय तसं तो बनवतो. चिकनी ही चमेली कानपाड फोडू का? कळतं मी काय सांगतोय? ह्या गोष्टी आपल्याला नुसतं बनूच तर, म्हणजे आपल्याला कसं आहे माहिती का, ते चित्रपटाचं जाहिरातच तिथं करतात. मला सांगा, चित्रपटाचं डायलॉग कमी आणि त्या गाण्याचं ट्रेलर जास्त दाखवतात की नाही दाखवतात? खरंय खोटं? खरंय खोटं सांगा. मी प्रॅक्टिकलवर बोलणार आहे आज तुम्हाला कदाचित अशा गोष्टी वाटू शकतील की मास्तर काय बोलू राहिला, पिऊन शिकवतो काय? आज अजिबात नाही. आज भावनेचा विषय. कशाचा विषय? आज भावनेचा विषय. टच होतंय, आज टच होणार आणि तुम्हाला पण टच होणार, ठीक आहे? तर लक्षात घ्या, ह्या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगतो, एखादा लेखक या भावनांचा विचार करून लेखन करतो. काही लेखक फक्त दुःखी गीत लिहितात बघा, दुःखी. जीतात जिसके लिए, वाटुळं झालं तो, वाटुळं झालं, समजतंय? आणि जे लोक दुःखी असतात ना, जे लोक ग्लानीमध्ये असतात, जे दुःखात असतात, ते लोक करुणामयी गीत लिहितात, करुणामय. काही आता आईच्या विरहात पण लिहितात, काही लोक प्रेमिकेच्या विरहात लिहितात, ती गोष्ट वेगळी, पण लिहितात मात्र खरंय. कळतंय? तो दोन्ही वेळा शोक भावनेचा असणार, समज, शोक भावना, दुःखाची भावना. मग जेव्हा आपण असं म्हणतो, हंबरून वासर आले चट्टी जवागाय, ज्यांनी ऐकलंय त्यांना त्यावेळी चेहऱ्यावरचे भाव बघायचे फक्त. तुम्ही ज्यांनी ऐकलं ना त्याचा फक्त चेहरा बघायचा, ठीक आहे? तुम्ही असो, अगर जगातला कुठलाही व्यक्ती ज्याला मराठी कळतं आणि ज्याला हे गीत कळतं, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही बदललेले पाहणार 100%. त्यावेळेस त्याच्या अंतःकरणात कोणती भावना जागृत होणार आहे? दुःखाची भावना जागृत होणार आहे. समजतं मी काय सांगतोय? हाच भावना मी तुम्हाला मागाशीच सांगितलंय. ह्या भावना आहेत ना, माणसाच्या विशिष्ट गोष्टीवरती अवलंबून असतात. मी म्हणलं ना, तुम्हाला जर तुमची विनोदी वृत्ती असेल तर तुमच्यामध्ये हाच भावना खूप जास्त प्रमाणात असते. काही लोक खूप प्रेमळ असतात, खूप, जसं की आपली आई, समजतंय? तिच्यामध्ये बालक लेकराबद्दल खूप प्रेम असते, समजतंय? त्याच्यानंतर पती पत्नीतलं पण प्रेम आहे. त्याच्यानंतर अजून कोणतं प्रेम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायची आवश्यकता वाटत नाही, ठीक आहे? पण आहे. बहीण भावात पण प्रेम असतं, मित्रात पण प्रेम असतं, ठीक आहे? ते प्रेमाचे वेगवेगळे अंग आहेत. पण प्रेम म्हणजे काय तर इथं एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण, एकमेकांबद्दल वाटणारा जो आकर्षणाचा भाव आहे किंवा प्रेमाचा भाव आहे, ठीक आहे, त्याला आपण रती असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. रती हा शब्द तुम्हाला कधी कधी परीक्षेमध्ये आला तर लक्षात येणार नाही, म्हणून सांगालो. प्रेम म्हणलं की आपल्या लक्षात येतं, पण रती म्हणलं की आपली बुद्धी बंद होती. मग याच्यामध्ये या भावावर आधारित आहे शृंगार रस. शृंगार रसाचे 3 प्रकार आहेत, ते पुढे मी सांगेल, ठीक आहे? आता इथपर्यंत क्लिअर? स्थायी भाव, माणसाच्या अंतःकरणातील स्थायी भावांचा आपण विचार केला. हे स्थायी भाव आहेत आणि हे स्थायी भाव जेव्हा उत्कट स्थितीला पोहोचणार तेव्हा काव्यरसाची निर्मिती होणार किंवा रसांची निर्मिती होणार, ठीक आहे? आता हे स्थायी भाव नेमके कुठं असतात? अंतःकरणात असतात, बरोबर आहे? पण नेमके कुणाच्या सहाय्याने राहतात, कुणाच्या आश्रयाला राहतात किंवा कुणामुळे ते निर्माण होतात? तुम्हाला मी सांगितलं, नायक नायिका किंवा जे इतर व्यक्ती असतात, पात्र असतात ना, ह्याच्यामध्ये कोणते
चित्रपटामध्ये बघा तुम्ही, एखादा हिरो हिरोईन असतात, त्यांच्यासोबतचे इतर लोक असतात. मग हे जे कॅरेक्टर असतात, हे जे पात्र असतात, ह्या लोकांकडे पाहून किंवा त्यांचं कॅरेक्टर किंवा त्यांची जी भूमिका आहे त्या चित्रपटामधली किंवा त्या लेखनामधली किंवा त्या नाटकामधली किंवा त्या कथामधली, कादंबरीमधली, ती भूमिका जेव्हा आपण वाचत असतो, पाहत असतो, ऐकत असतो, तेव्हा आपल्या अंतःकरणातल्या विशिष्ट भावना जागृत होत असतात. त्यानंतर जेव्हा हे एखाद्या ठिकाणी बसवलेले लागतात, बघा तुम्ही आता एक बॅकग्राऊंड निर्माण केलेलं असतं, उद्यान दाखवलेलं असतं है ना, चांदणं पडलेलं दाखवलेलं असतं किंवा ते एकटा बसलाय असं दाखवलेलं असतं. मग जेव्हा ह्या गोष्टींचं वर्णन केलेलं असतं, एकलेपणा, चांदणं, उद्यान, तेव्हा आपल्या वेगवेगळ्या भावना उद्दीपित होतात. हे लक्षात ठेवा. मग हे लक्षात ठेवायचं की ह्या स्थायी भावना ज्यांच्या आश्रयाने राहतात त्याला विभाव म्हणतात किंवा ज्यांच्यामुळे ते निर्माण होतात त्यांना विभाव म्हणतात. काय म्हणतात त्याला? विभाव. मग लक्षात ठेवा, स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने राहतात, काय म्हणतो मी? स्थायी भाव म्हणजे ह्या भावना ज्या आहेत, ह्या भावना ज्यांच्या आश्रयाने राहतात त्यांना विभाव असे म्हणतात. ठीक आहे. तर पुढचा जो मुद्दा आहे आपला तो लक्षात घ्या, विभाव. विभाव विभाव म्हणजे काय लक्षात घ्या. मी काय म्हणलंय? स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने राहतात, ज्यांच्या आश्रयाने राहतात त्यांना, ज्यांच्या आश्रयाने राहतात किंवा ज्यांच्यामुळे उद्दीपित होतात, ज्यांच्यामुळे प्रदीप्त म्हणजे काय? निर्माण होतात त्यांना विभाव म्हणतात. त्यांना काय म्हणायचं आपल्याला? विभाव. लक्षात घ्या, स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने राहतात किंवा ज्यांच्यामुळे ते निर्माण होत असतात. स्थायी भाव, हे जे स्थायी भाव आहेत ना आपण शिकलो आत्ताच्या, हे ज्या भावना आहेत, ह्या भावना ज्यांच्यामुळे निर्माण होत असतात त्याला विभाव म्हणायचे. हे जे विभाव आहेत, हे विभाव दोन प्रकारचे असतात. विभावाचे प्रकार किती? प्रकार दोन. विभाव दोन प्रकारचे असतात. ठीक आहे. मग आता ते दोन प्रकार कोणते ते मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये पहिला आलंबन विभाव. आलंबन विभाव. ठीक आहे. आणि दुसरा आहे उद्दीपन विभाव. आलंबन विभाव मध्ये कोण येतं? नायक, नायिका, इतर व्यक्ती है ना. एखाद्या कथेमध्ये एक नायक असतो, नायिका असते किंवा इतर व्यक्ती असतात किंवा एखाद्या मालिकेमध्ये, एखाद्या चित्रपटामध्ये, एखाद्या कथामध्ये, एखाद्या कादंबरीमध्ये नायक, नायिका, इतर व्यक्ती असतात. त्यांच्यामुळे आपल्याला स्थायी भावना जागृत होतात. तो झाला आलंबन विभाव. उद्दीपन विभाव काय? एकलेपणा दाखवलेला असतो. एकलेपणा. ठीक आहे. चांदणे. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्यान. हे जे आहे यांच्यामुळे स्थायी भाव उद्दीपित होतात. उद्दीपित होतात म्हणून त्याला म्हणलंय उद्दीपन विभाव. उद्दीपित होतात म्हणजे निर्माण होतात. उद्दीपित होतात म्हणजे काय? निर्माण होतात. मग एकलेपणा, चांदणे, उद्यान हे झालं बॅकग्राऊंड थोडक्यात, आणि हे झालं मेन कॅरेक्टर, मेन पात्र त्यातले. समजतंय? मग एखाद्या कथेतील, एखाद्या कादंबरीतील, एखाद्या चित्रपटातील, एखाद्या साहित्यातील नायक, नायिका, इतर व्यक्ती यांचं जेव्हा वर्णन होतं तेव्हा स्थायी भाव निर्माण होतात. मग विभाव ज्यांच्या आश्रयाने राहतात, स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने राहतात त्यांना विभाव म्हणतात. मग हे विभाव दोन प्रकारचे आहेत, आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. म्हणजे कोणतीही कथा वाचत असताना किंवा कोणतीही तुम्ही स्टोरी वाचत असताना त्यामधला नायक, नायिका आणि इतर व्यक्ती खूप मोठं त्याच्यामध्ये रोल निभावतात, भूमिका निभावतात, ज्यामुळे आपल्या अंतःकरणातल्या भावना जागृत व्हायला मदत होते. तसंच आहे एकलेपणा, चांदणे आणि उद्यान. तुम्ही बघितला असेल, बाहुबली पिक्चर जर बघितला असेल तुम्ही तर बघा, तो जो अभिनेता आहे तो काय करतो? ती पिंड उचलतो, बरोबर आहे, आणि ती पिंड जेव्हा उचलून तो असा खांद्यावर घेतो आणि त्याचं जे बॅकग्राऊंड बघितलं तुम्ही पाठीमागं, असं ते उद्यान जे दाखवलंय की पाणी असं, बरोबर आहे, पाणी वाहत आहे जोरजोरामध्ये आणि सगळे लोक ते आश्चर्यकारकपणे पाहत आहे. आजूबाजूला झाडी आहे ना, आणि एक नंबर सगळं वातावरण दाखवलंय. आणि ते वातावरणामध्ये तो काय करतोय? ती पिंड घेऊन चालतोय. जेव्हा तो पिंड घेऊन चालतोय तेव्हा आपल्याला असं वेगवेगळ्या भावना काय होतात? आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागतात. पण जर समजा असा तो वाळवंटात चलत असता पिंड घेऊन, तर त्याचं ते बॅकग्राऊंड जे आहे ते मॅटर करतंय ना तिथं. समजतंय? म्हणजे काय, तिथं जे उद्यानाचं वर्णन केलेलं किंवा तिथं जे उद्यान दाखवलंय, बाजूचं जे बॅकग्राऊंड दाखवलंय, त्याच्यामुळे काय होतं? आपल्या अंतःकरणातल्या स्थिर भावना काय होतात? जागृत होतात. मग तो झाला स्थायी भाव. जागृत होण्याचं कारण म्हणजे उद्दीपन विभाव. म्हणजे याच्यामध्ये काय येणार? एकलेपणा, चांदणं, उद्यान हे जे इतर गोष्टी असतात, नायक, नायिका, इतर व्यक्ती यांच्याशिवाय
है ना, भूमिका करणाऱ्या ॲक्टरशिवाय इतर ज्या गोष्टी शिल्लक असतात त्या ज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे काय, बॅकग्राऊंड. थोडक्यात ते काय असतं, उद्दीपन विभाव असतं. समजतं मी काय सांगतोय? मग ह्या दोन गोष्टीमुळे आपल्या अंतःकरणातल्या भावना काय होत असतात, जागृत होत असतात. नायक, नायिका, इतर व्यक्ती आणि त्यांच्या अवतीभोवतीचं बॅकग्राऊंड. समजतंय? म्हणजे एकलेपणा दाखवला असेल, चांदणं दाखवलं असेल, उद्दीपन म्हणजे आपलं उद्यान दाखवलं असेल किंवा एखाद्या गार्डनचं चित्रण केलेलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे काय होतं की त्यांच्या व्यक्तिमत्वाला किंवा त्यांच्या त्या कथेला काय येत असतो, अर्थ येत असतो. आणि मग म्हणूनच आपल्या अंतःकरणातल्या ज्या भावना असतात त्या काय होतात, हळूहळू जागृत होतात. ठीक आहे. आता हे जे स्थायी भाव असतात, हे स्थायी भाव जेव्हा निर्माण होतात किंवा जेव्हा आपल्या भावना एखाद्या निर्माण होतात, वारंवार त्या स्थायी भावनाला जेव्हा टच होतं तेव्हा काय होतं, आपल्यावरती वेगवेगळे परिणाम व्हायला लागतात. थोडक्यात काय, आता जर समजा दुःखाचा प्रसंग असेल, है ना, पाहतो आपण दुःखाचा प्रसंग, नेसली माहेरची साडी माझा आवाजच गेला, नेसली माहेरची साडी, है ना. ऐकलं ना तुम्ही, पाहिलं ना पिक्चर? हा पिक्चर पाहताना किंवा हा चित्रपट पाहताना तुमच्या मनामध्ये दुःखाची भावना नाही, है ना. तो मग ते जेव्हा गाणं ऐकतो, आजही आपण जेव्हा ऐकतो तेव्हा ते आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण होतो. मग जेव्हा असा प्रसंग समोर येतो तेव्हा डोळ्यामध्ये काय येतं, पाणी येतं. कधी कधी कंठ दाटून येतो. कंठ दाटून येणं माहिती ना तुम्हाला, असं रडायच्या अगोदरची पोझिशन रडायच्या अगोदरची जी कंडिशन असते आपली ती म्हणजे कंठ दाटून येणे. इथपर्यंत आलं आपण म्हणतो ना, माझ्या गळ्याला आलंय, गळ्याला तेच ते. समजतंय? त्याच्यानंतर काय, कधी कधी असे भयानक प्रसंग आपण पाहतो की आपल्या अंगावर घाम फुटतो. म्हणजे समजा जर तुम्ही भूताची चित्रपट पाहत असाल, है ना, आणि त्याच्यामध्ये अचानक आवाज होतात आणि ते आवाज ऐकल्यानंतर आपल्या अंगावर शहारे निर्माण होतात, है ना. शहारे, अंगावर शहारे येणे, रोमांच येणे, त्याच्यानंतर तुम्हाला भीती वाटणे, त्याच्यानंतर तुम्हाला अंगावर रोमांच येणे, त्याच्यानंतर तुम्हाला शहारे येणे, त्याच्यानंतर घाम फुटणे, रडू येणे, हसू येणे, ह्याच्या परिणाम व्हायला लागतात. हे असतात अनुभव. काय असतात हे? अनुभव. तर पुढचा मुद्दा लक्षात ठेवा, अनुभव. अनुभव नाही बरं का, अनुभव. ठीक आहे. अनुभव म्हणजे काय, थोडक्यात सांगतोय, स्थायी भाव याचा परिणाम अंगावर रोमांच येणे, रडू येणे, हसू येणे, कंठ दाटून येणे, घाम फुटणे, असे जे परिणाम घडायला लागतात ते परिणाम म्हणजेच काय, अनुभव असतात. लक्षात ठेवा, स्थायी भावामुळे अंगावर रोमांच येणे, रडू येणे, कंठ दाटून येणे, घाम फुटणे, स्थायी भावामुळे परिणाम होतो. अंगावर काय येतं, रोमांच येतात, रडू येतं, कंठ दाटून येतो, है ना, घाम फुटतो, हसू येणे. हे जे परिणाम होतात, हे जे परिणाम दिसतात त्यांना अनुभव म्हणतात. त्यांना काय म्हणतात, अनुभव म्हणतात. ठीक आहे. त्यांना काय म्हणायचं, अनुभव म्हणायचं. अशा पद्धतीने मग स्थायी भाव, विभाव आणि अनुभव. कळलंय? स्थायी भाव म्हणजे काय, माणसाच्या अंतःकरणातले भावभावना. विभाव म्हणजे काय, हे स्थायी भाव ज्यांच्यामुळे निर्माण होतात त्यांना विभाव म्हणायचं. विभाव किती प्रकारचे, 2 प्रकारचे, आलंबन आणि उद्दीपन. आलंबन मध्ये कोण, नायक, नायिका, इतर व्यक्ती. उद्दीपन मध्ये काय, त्यांचं इतर बॅकग्राऊंड, म्हणजे काय, उद्यानाचं वर्णन केलं असेल किंवा तिथं चांदण्याचं वर्णन केलं असेल, एकलेपणा दाखवला असेल किंवा इतर गोष्टी दाखवल्या असतील, ते उद्दीपन विभावामध्ये आल्या. त्याच्यानंतर या स्थायी भावामुळे जे परिणाम व्हायला लागतात, रडू येणं, हसू येणं, घाम फुटणं, कंठ दाटून येणं, है ना, अशा ज्या गोष्टी घडायला लागतात ते काय झाला, अनुभव. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे संचारी भाव. कोणता, संचारी भाव किंवा ज्याला व्यभिचारी भाव असं सुद्धा म्हणतात. व्यभिचारी, व्याभिचारी नाही बरं का, व्यभिचारी भाव. काय हा संचारी भाव किंवा व्यभिचारी भाव? तुम्ही महाभारत, रामायण बघितलं असेल. रामायण बघितलं, रामायण. रामायणामध्ये काय होतं बघा, रावण आणि सीता उचलून नेली. तर मग ज्या क्षणी रावण सीतेला उचलून घेऊन चाललेला असतो तेव्हा तो जो क्षण आहे, तो क्षण जेव्हा आपण पाहत असतो किंवा वाचत असतो किंवा ऐकत असतो तेव्हा आपल्याला कोणती भावना निर्माण होते, आपल्या मनामध्ये कोणती भावना निर्माण होते त्यावर अवलंबून आहे संचारी भाव. म्हणजे काय, जर समजा सीतेला रावणाने घेऊन जाताना काहींना आनंद होतो बघा ही हरामखोर रावणाची वृत्ती त्यांची,
ते लोक म्हणजे संचारी भाव, त्या लोकांचा भाव म्हणजे संचारी भाव. जेव्हा समाजामध्ये विकृती घडते ना, तुम्हाला आता ह्या गोष्टीबद्दल जास्त बोलायची गरज नाही मला. तुम्ही बघा, भरपूर असे सीन चित्रपटामध्ये दाखवले जातात, बघितलं असेल तुम्ही, है ना. एखादा गुंड येतो, एखाद्या मुलीला छेडतो, है ना. छेडछाडीचे ज्या गोष्टी करतात त्या सगळ्या सुद्धा याच्यामध्ये येतात. मग एखादी आपल्याला हवी असलेली गोष्ट, जेव्हा आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला न मिळता ती दुसऱ्याला मिळती, तेव्हा एखाद्याबद्दल वाटणारी ईर्ष्या हा सुद्धा संचारी भाव आहे, व्यभिचारी भाव आहे. आता बऱ्याचशा लहानपणापासूनची गोष्ट दाखवतो मला. आता लहानपणी आपल्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर बघा, लहान भाऊ मोठा भाऊ असेल तर मोठ्या भावाला जे कपडे घेतले तेच लहान भावाला पाहिजे असतात, लहान भावाला जसे पाहिजे तसेच मोठ्या भावाला पाहिजे असतात. म्हणजे दोघांमध्ये एका वस्तूबद्दल काय असते, भांडण असतं. आणि त्यांच्यामध्ये ही ईर्ष्येची भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा तो व्यभिचारी भाव आहे. तसंच तो मोठ्यापणी पण आपल्यामध्ये तो जागृत होतो. एखादी व्यक्ती आपल्याला हवी असते, ती व्यक्ती आपल्याला न भेटता ती दुसऱ्याला भेटली की मग आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल राग, द्वेष, ईर्ष्या असा जो भाव निर्माण होतो ते व्यभिचारी भाव. म्हणजे थोडक्यात काय बरं का, आपल्याला हवी असलेली वस्तू, आपल्याला हवी असलेली वस्तू, आता वस्तूमध्ये व्यक्तीचा पण समावेश झाला, ठीक आहे. आपल्याला हवी असलेली वस्तू आपल्याला न मिळाल्यास वाटणारा खेद, वाटणारा राग, वाटणारा द्वेष, वाटणारी असूया म्हणजे ईर्ष्या, या सगळ्यांना संचारी भाव किंवा व्यभिचारी भाव म्हणतात. मग लक्षात ठेवा, काय काय म्हणलंय, आपल्याला हवी असलेली वस्तू न मिळाल्यास वाटणारा खेद, त्याच्यानंतर काय राग, त्याच्यानंतर काय द्वेष, त्याच्यानंतर काय ईर्ष्या म्हणजे काय असूया, हा शब्द खूप महत्वाचा आहे, असूया किंवा त्याला ईर्ष्या असं सुद्धा म्हणतो आपण, ईर्ष्या. या तात्कालिक वृत्तींना, या तात्कालिक म्हणू शकतो, तात्कालिक नाही, तात्कालिक वृत्तींना काय म्हणायचं असतंय, व्यभिचारी भाव किंवा संचारी भाव. परीक्षेत आलं होतं एकदा, खालीलपैकी कोणता व्यभिचारी भाव नाही. मग कोणता हाही माहिती पाहिजे ठीक आहे. तर मग कोणते कोणते होते, खेद, राग, द्वेष, असूया म्हणजे काय ईर्ष्या, संशयाचा भाव सुद्धा व्यभिचारी भावामध्ये येतो. लक्षात येतं मी काय सांगतोय. आता याच्यात तुम्हाला लक्षात आलं असेल, एखादी गोष्ट आपल्याला हवी असल्यास आपल्याला ती मिळाली नाही तर आपल्याला एखाद्याबद्दल राग निर्माण होतो किंवा एखाद्याबद्दल खेद निर्माण होतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल हेवा निर्माण होतो. हेवा सुद्धा शब्द महत्वाचा आहे बरं का याच्यामध्ये. इथं लिहितो मी, हेवा, खेद, राग, द्वेष, असूया, ईर्ष्या अशा ज्या भावना असतात ह्या तात्कालिक वृत्ती असतात, ह्यांना आपण संचारी भाव किंवा व्यभिचारी भाव म्हणतो. आता काय होतं बघा, ह्या ज्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ह्या 4 गोष्टीवर अवलंबून आहे रस. मग हे स्थायी भाव विभावामुळे निर्माण होतात आणि विभाव आणि अनुभवामुळे त्याच्यावर मग त्या स्थायी भावामुळे अनुभव होतो. म्हणजे काय, त्या स्थायी भाव जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्याचे परिणाम व्हायला लागतात, बरोबर आहे. अंगावर रोमांच येणे, रडू येणे, हसू येणे, कंठ दाटून येणे, है ना, घाम फुटणे, ह्या गोष्टी घडायला लागतात. आणि आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टीबद्दल हेवा, खेद, असूया, ईर्ष्या अशा भावना निर्माण होतात. लक्षात ठेवा, अशा भावना निर्माण होतात. मग अशा भावना जेव्हा उत्कट स्थितीला पोहोचायला लागतात तेव्हा मग आपला रस निर्माण होतो. मग लक्षात ठेवा, स्थायी भाव, विभाव, अनुभव आणि संचारी भाव, स्थायी भाव, विभाव, अनुभव आणि संचारी भाव यांच्यामुळे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा त्यास रस असे म्हणतात. तर सुरू करूया रस. ठीक आहे, रसाची व्याख्या काय मग, विभाव, अनुभव, संचारी भाव यांच्या साह्याने किंवा यांच्यामुळे, डायरेक्ट असं म्हणू शकतो आपण, यांच्यामुळे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात. तेव्हा त्यास रस असे म्हणतात. काय बोललो मी, विभाव, अनुभव, संचारी भाव यांच्यामुळे स्थायी भाव काय होतं, उत्कट स्थितीला पोहोचतात, टोकाला पोहोचतात. तेव्हा
रस निर्माण होतात किंवा त्याला म्हणायचं रस. कळतं मी काय म्हणलं? कशामुळं? आता शिकलो आपण स्थायी भाव, विभाव, अनुभव, संचारी भाव. विभावामुळं, अनुभवामुळं, संचारी भावामुळं स्थायी भावाला काय होतं? टच होतं आणि तो स्थायी भाव काय होतो? वरच्या स्थितीला पोहोचतो किंवा स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतो किंवा तो टोकाला पोहोचतो. जेव्हा दुःखाची भावना टोकाला जाते तेव्हा रडायला येतं. होतं का नाही असं? मग तो रस निर्माण होतो आणि आपण ढसा 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 रडत रडत ते ऐकत असतो, पाहत असतो, वाचत असतो. कळतं मी काय सांगतोय? हा, तर अशा पद्धतीने आहे की रस निर्माण होण्यासाठी काय गरजेचं असतं? विभाव, अनुभव आणि संचारी भाव यांच्यामुळे स्थायी भाव, अंतःकरणातले भावना काय होतात? उत्कट स्थितीला पोहोचतात. तेव्हा त्याला आपण म्हणतो काव्याचे रस. ठीक आहे. आता रस कशावर अवलंबून असतात? रस हे स्थायी भावावर आधारित असतात. स्थायी भावावर आधारित असतात. कशावर आधारित असतात? लक्षात ठेवा, स्थायी भावावर आधारित असतात. स्थायी भाव किती आहेत? 9. मग रस किती आहे? झाले 9. मग लक्षात ठेवा, मराठीत 9 रस आहेत. किती रस आहेत? 9 रस आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये इकडे लिहिणार स्थायी भाव आणि पुढे लिहिणार आपण रस. ठीक आहे. स्थायी भाव कोणता? पहिला मी तुम्हाला सांगितलं मगाशी, रतीचा भाव. रती म्हणजे प्रीती किंवा प्रेम. ठीक आहे. प्रेम भाव. याच्यावर आधारित कोणता रस आहे? शृंगार रस. कोणता रस? शृंगार रस. त्याच्यानंतर नंबर 2 उत्साहाचा भाव. उत्साह म्हणजे ऊर्जा आहे ना, ऊर्जेचा भाव, उत्साह. त्याच्यामधून तुम्हाला जो रस निर्माण होतो तो असतो वीर रस, वीरतेचा रस. त्याच्यानंतर आहे शोकभाव. शोक म्हणजे काय रे? दुःख. शोक म्हणजे काय? दुःख. मग काय सांगितलं तुम्हाला? शोक भावनेवरून काय? दुःखामधून काय? करुण रसाची निर्मिती होते, करुण रस. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हासभाव. हासभाव म्हणजेच हास्याचा भाव. याच्यावरून कोणता रस निर्माण होतो? हास्यरस. ठीक आहे. हास्यरस. आता इकडे जागा नाही, परत इकडे लिहितोय मी स्थायी भाव आणि इकडे आपण रस लिहिणार. ठीक आहे. नंबर 4 झाला. तर 5. त्याच्यानंतर 5वा काय आहे? 5वा आहे शोक. शोक झाला, हास झाला. त्याच्यानंतर विस्मय. आपण भीतीचा घेऊ आधी. भीती किंवा त्याला आपण भय म्हणतोय ना, भयचा भाव. भय म्हणजे कळतं तुम्हाला? भय किंवा क्रोध, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आधी आपण क्रोध घेऊ. ठीक आहे. क्रोध, क्रोधाच्या भावनेवर. त्याच्यानंतर नंबर 6 भीतीचा भाव म्हणजे काय? भय. त्याच्यानंतर जुगुप्सा. त्याच्यानंतर अजून एक कोणता? विस्मयाचा भाव. बरोबर आहे. विस्मय. जुगुप्सा आधी घेऊ, मग विस्मय घेऊ. जुगुप्सा, त्याच्यानंतर विस्मय आणि जो 9वा आहे तो आहे शमभाव म्हणजे शांती आहे ना. शम म्हणजे शांती, विस्मय म्हणजे आश्चर्य. बरोबर कळतंय? त्याच्यानंतर जुगुप्सा म्हणजे काय? कंटाळा, मी तुम्हाला सांगितलं मगाशी. त्याच्यानंतर काय? भय म्हणजे काय? भीती. आणि क्रोध म्हणजे काय? राग. ठीक आहे. तर याच्यामुळे कोणता रस निर्माण होतो आपल्याला पाहिजे तर लक्षात घ्या. क्रोधामुळे रौद्र रसाची निर्मिती होते, रौद्र रस. भयामुळे भयानक रस. त्याच्यानंतर जुगुप्सा, याच्यामुळे बिभत्स रस, बिभत्स रस. विस्मय, आश्चर्यामुळे अद्भुत रस, अद्भुत रस, अद्भुत रस. मी फक्त नाव लिहितो अद्भुत. शम म्हणजे शांतीचा रस तयार होतो. ठीक आहे. किती झाले? 9 रस. हे 4 आणि इकडले 5. ठीक आहे. पहा, रती प्रेमावर आधारित आहे, शृंगारस. उत्साहाच्या भावनेवर आधारित आहे, वीर रस. हे विचारलंय बरं का, कोणत्या भावावर कोणता रस अवलंबून आहे, कोणता स्थायी भाव, कोणता रस. शोक भावनेवर आधारित आहे म्हणजे दुःख भावनेवर आधारित आहे, करुण रस. हास भावनेवर आधारित आहे, हास्य रस. स्थायी भाव क्रोधावर आधारित आहे, रौद्र रस. भयावर म्हणजे भीतीवर आधारित आहे, भयानक रस. जुगुप्सा म्हणजे कंटाळ्यावर आधारित आहे, बिभत्स रस. विस्मयावर आधारित आहे, अद्भुत रस. आणि शम म्हणजे काय? शांतीचा भाव, शांतीवर आधारित आहे, शांतीचा रस. समजतंय? अशा पद्धतीने एकूण 9 स्थायी भाव आणि 9 स्थायी भावावर आधारित 9 रसांची निर्मिती मराठी साहित्यात होत असते, हे लक्षात ठेवा. मग जेव्हा एखादा लेखक लेखन करतो तेव्हा तो या स्थायी भावांच्या आधारित रसांची निर्मिती झाली पाहिजे हे लक्षात घेऊन तो लेखन करतो. म्हणजे समजा एखाद्याला लेखन करायचं असेल प्रेमावर तर तो काय करतो की रती या भावनेवर आधारित जास्त लेखन करणार. ठीक आहे. मग वाचणाऱ्याला सुद्धा त्यांनी जसं लेखन केलंय तसं तुम्हाला काय होणार आहे?
भावना निर्माण होणार आहे. समजते? त्यांनी जर दुःखाची भावना केंद्रित करून लिहिलं असेल, दुःख भावना निर्माण होणार आहे. त्यांनी जर आनंदाची भावना केंद्रित करून लिहिलं असेल, आनंदाचा भाव निर्माण होणार आहे. समजतं मी काय सांगतोय? तर मग कोणत्या भावामुळे कोणता रस निर्माण होतो हे पहिले लक्षात आल्यानंतर आपण पुढे जाणार आहे की हा भाव कसा निर्माण होतो आणि हा रस कसा निर्माण होतो. त्याच्यानंतर याची काही खास उदाहरणं आपण चालूमध्ये पाहणार आहे. ठीक आहे, कंटिन्यू करू आपण. ठीक आहे, आता यातला आपण पहिला रस पाहू. नंबर 1 कोणता? शृंगार रस. शृंगार रस. शृंगार रसामध्ये तुम्हाला मी सांगितलं शृंगार रस कशावर अवलंबून आहे हे महत्वाचं आहे. कशावर अवलंबून आहे? कोणत्या स्थायी भावावर अवलंबून आहे? तो रती. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. आता हा रस का निर्माण होतो ते नंतर सांगतो. इथे कंसात लिहून ठेवतो. रती किंवा प्रेम भावावर आधारित असलेला रस कोणता आहे? शृंगार रस. याची व्याख्या काय? बघा, एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला एकमेकाबद्दल वाटणारं जे प्रेम आहे किंवा जे आकर्षण आहे त्याच्यातून निर्माण होणारा रस म्हणजे शृंगार रस. ठीक आहे, मग स्त्री पुरुषांना लक्षात ठेवा, स्त्री व पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणारे आकर्षण किंवा प्रेम यातून निर्माण होणारा रस म्हणजे शृंगार रस होय. ठीक आहे, आता हे जे शृंगार रस आहे हे शृंगार रस 3 प्रकारचे आहेत. शृंगार रसाचे 3 प्रकार पडतात. शृंगार रसाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकारचे शृंगार आहे. याच्यामध्ये आहे उत्तान शृंगार. दुसरा आहे सात्विक शृंगार. तिसरा आहे नंबर 3 विप्रलंब शृंगार. ठीक आहे, उत्तान शृंगार, सात्विक शृंगार, विप्रलंब शृंगार. मग उत्तान शृंगार म्हणजे काय, सात्विक शृंगार म्हणजे काय, विप्रलंब शृंगार म्हणजे काय हे आपल्याला आता समजून घ्यायचंय. मग शृंगार रसाचे मी तुम्हाला 3 प्रकार सांगितले. हे नावं तुम्हाला कदाचित पुस्तकामध्ये सापडणार नसतील तरी पण सुद्धा ह्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून सांगतोय. ठीक आहे, उत्तान शृंगार म्हणजे काय, सात्विक म्हणजे काय, विप्रलंब शृंगार म्हणजे काय. बघा, प्रेमामध्ये मी म्हणलं तुम्हाला प्रेमात काही वेगवेगळे अंग असतात. आता जेव्हा आपली आई मुलावर प्रेम करते, मूल आईवर प्रेम करतं, ती जी प्रेमाची भावना आहे ती सात्विक शृंगारामध्ये येते किंवा तो सात्विक प्रेमाचा भाव झाला. समजतं मी काय सांगतोय? आणि एखाद्या पत्नीने पतीवर केलेला प्रेम हे सुद्धा एक सात्विक शृंगार आणि विप्रलंब उत्तान शृंगारमध्ये पण जाऊ शकतं. पण कसं? लक्षात ठेवा, जर प्रेम सात्विक असेल तर तो सात्विक शृंगार आहे. प्रेम जर काम वासनेवरती गेलं तर तो उत्तान शृंगार आहे. कळतंय? आणि जर प्रेम असफल ठरलं तर विप्रलंब शृंगार आहे. कळतंय मी काय सांगतोय? ठीक आहे, आता उत्तान शृंगार म्हणजे काय? वैषयिक भावना जागृत होते. वैषयिक भावना म्हणजे कामवासनेची भावना. जेव्हा तुम्ही एखादं लेखन वाचन करत असता किंवा एखादा चित्रपट पाहत असता किंवा एखादी कथा वाचत असता किंवा एखादा प्रसंग वाचत असता आणि त्याच्यामध्ये जर वैषयिक विचार मांडलेले असतील किंवा त्या भावनेवर केंद्रित लेखन असेल मग त्यावेळेस ते काय होतं की आपल्या मनामध्ये तशी भावना निर्माण होते आणि मग आपण उत्तान शृंगार या रसामध्ये जातो. लक्षात ठेवा. मग इथं बघ, लक्षात ठेवायचं की एखादे चरण किंवा काव्य किंवा एखादा प्रसंग, ठीक आहे, वाचताना वैषयिक भावना निर्माण होते तेव्हा उत्तान शृंगार रस निर्माण होतो. वैषयिक भावना म्हणजे काय? विषय वासनेची भावना. विषय वासना म्हणजे कामवासना. ठीक आहे, कामवासनेची भावना. थोडक्यात तुम्हाला एक सांगतो, शृंग या शब्दाचा अर्थच असतो कामवासना. ठीक आहे, शृंग या शब्दाचा अर्थ शब्दशः काय आहे? कामवासना. मग एखादे चरण ऐकताना किंवा काव्य वाचत असताना वैषयिक भावना किंवा कामवासनेची भावना जागृत होत असेल तर तेव्हा तो शृंगार असणार आहे उत्तान शृंगार. तुम्ही लावणी प्रकार ऐकला? लावणी प्रकार, लावणी प्रकार हा
उत्तान शृंगारवरती केंद्रित असतो जास्त करून. डोळे हे जुलमीकडे रोखणी मज पाहू नका, आहे ना, ऐकलं ना तुम्ही. कारभारी बाकीचं काही बोलत नाही. तुम्हाला आता कळालंय, मला तिथपर्यंत नेऊन पोहोचवायचं फक्त. एक लक्षात घ्या, उत्तान शृंगार हा लावणी प्रकारावरती अवलंबून असतो किंवा लावणी प्रकार बऱ्यापैकी शृंगार रसास पोषक असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सात्विक शृंगार. सात्विक शृंगार म्हणजे काय? सात्विक प्रेमातून निर्माण होतो. लक्षात ठेवा, सात्विक प्रेमभावातून निर्माण होतो. एखादं चरण ऐकत असताना, वाचत असताना, पाहत असताना, चरण किंवा काव्य किंवा एखादा सिनेमा, एखादी मालिका, एखादा कथा, एखादी कादंबरी वाचत असताना जर सात्विक प्रेमाचा भाव त्याच्यामध्ये ओतप्रोत केलेला असेल, भरलेला असेल, तर तुमच्या मनामध्ये सात्विक शृंगार निर्माण होतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये एक उदाहरण बघा. घर ही सुंदर गोष्ट आहे. काय? घर ही सुंदर गोष्ट आहे आणि बायकोला घरवाली म्हणण्यात फार काव्य आहे. बघा, घर ही सुंदर गोष्ट आहे आणि बायकोला घरवाली म्हणण्यात फार काव्य आहे. हे सात्विक शृंगारचं उदाहरण आहे. तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते, है ना. मग हे जे उदाहरण आहे हे सुद्धा कशामध्ये जातं? सात्विक शृंगारामध्ये. म्हणजे आपण जे चित्रपटामध्ये पाहतो बघा, सुरुवातीला जे प्रेम असतंय ना, का सुरुवातीला डोळ्याचं वर्णन करताय किंवा मग एक साधं सात्विक प्रेमाचं जे वर्णन असतंय ते वर्णन असतंय, तेव्हा ते काय असतंय? सात्विक शृंगारामध्ये असते. पण ते जेव्हा पुढे पुढे जातोय तेव्हा ते उत्तान शृंगाराकडे जाते. समजते मी काय सांगतोय? आता विप्रलंब शृंगार. विप्रलंब शृंगार म्हणजे काय? जेव्हा प्रेम असफल ठरते, प्रेम सक्सेस होत नाही, प्रेम तुटतं, तेव्हा विप्रलंब शृंगार. लक्षात ठेवा, प्रेमाच्या विफलतेतून विप्रलंब शृंगार निर्माण होतो. प्रेमाच्या विफलतेतून निर्माण होते. ठीक आहे. मग तुम्ही ते गीता ऐकलेली असतील. दुःख विसराया घेतो शराब दिन रात, ऐकलं तुम्ही? ते असे मराठी गाणे भरपूर ऐकले असतील. आता आपल्या गावागावात आहे ना, पहिले काय असायचं माहिती का? म्हणजे आता जरा टेपचा काळ गेला. टेप माहिती ना तुम्हाला, रेडिओ टेप वगैरे, त्या काळातला जो वेळ होता त्यावेळेची कंडिशन. आता आम्ही त्यावेळेस लहान असायचो, पण काही लोक काय करायचे माहिती का? मस्त ते झेंडूबाम असायचं, ते मस्त लावायचं, वरून ते रुमाल बांधायचा आणि नंतर तो दरवाजा बंद करायचा आणि घरामध्ये टेप लावायचा मोठ्या आवाजात. तो आवाज कुठंतरी गेला पाहिजे त्याची अशी अपेक्षा असायची. मग तो काय करायचा, त्याच्याहून जर आवाज जात नसेल तर तो मोठा साऊंड घ्यायचा. साऊंड माहिती तुम्हाला? असे साऊंड असायचे मोठाले. तो साऊंड घ्यायचा, तो पत्र्यावर नेऊन लावायचा. पत्रा माहिती ना तुम्हाला? पहिले तर पत्र्याचीच घरं होते. पत्र्यावर नेऊन लावायचा आणि तो साऊंड असा फिरवायचा जिकडल्या भागात ती व्यक्ती आहे, मग त्या व्यक्तीपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. दुःख विसराया घेतो नुसता आनंद पाहिजे. हे जे होत होतं हे विप्रलंब शृंगार आहे. समजतं मी काय सांगतोय? मग याच्यामध्ये जी उदाहरणं येणार ती विप्रलंब शृंगार. म्हणजे प्रेम असफल ठरल्यामुळे जी गीतं तुम्ही पाहता, तुम्ही चित्रपटामध्ये पण पहा, सुरुवातीला कसं असतं? सात्विक शृंगार असतंय, नंतर तो होतो उत्तान शृंगार आणि काही काळानंतर ते प्रेम असफल ठरतं तेव्हा ते विप्रलंब शृंगार. कदाचित काही लोकांच्या आयुष्यात घडतं. ठीक आहे. मला त्याच्यावरती बोलायचं नाही. तुम्हाला हे कळलं पाहिजे की शृंगार रस म्हणजे नेमकं काय. आता याच्यावरती आधारित, आता तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार उदाहरणं, एक लक्षात घ्या, कन्सेप्ट क्लिअर झाला. आता उदाहरण तुम्ही स्वतः शोधायला सुरुवात करायची. म्हणजे तुम्ही जे गाणे ऐकताना ती गाणे खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही गाणे ऐकताना विचार करा, जर तुम्ही ते प्रेमावरचं गाणं ऐकत असाल तर ते तीनपैकी कुठलं तरी असणार आहे. एक तर ते सात्विक प्रेम निर्माण करणार असणार आहे, ते किंवा उत्तान शृंगार निर्माण करणार असणार आहे, किंवा ते विप्रलंब शृंगार निर्माण करणार असणार आहे. आता ज्याचं प्रेम तुटलेलं आहे किंवा जो प्रेमात असफल ठरला आहे तो चांगले गाणे ऐकणारच नाही, तो रडके गाणे ऐकणार. रडके ज्याच्यामध्ये तो त्याचा असं उचंबळून आलं पाहिजे ना त्याला दुःख. ठीक आहे ना. म्हणजे त्याचे जे असफलता आहे त्या प्रेमातली ती त्याला सतत 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 अशी जखम ओली करायची असते, म्हणून ते तसेच गाणे ऐकते. तुम्हाला एक सांगू का, माणसाच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट खूप मॅटर करते. हे काव्यातले रस जरी असले तरी हे आयुष्याला खूप पोषक आहेत. जर आपलं डोकं ठेप्यावर असलं तर आपण विचार करू, चला मी विप्रलंब शृंगारचे गीतं ऐकतोय, जर मी असेच गीतं ऐकले तर माझ्या डोक्यामध्ये तोच एक भाव निर्माण होणार आहे, तोच भाव परत परत निर्माण होणार आहे, तर आयुष्यामध्ये प्रगती संपली. कळतं मी काय सांगतोय? तुम्ही जेव्हा सात्विक शृंगाराचे गीतं ऐकाल ते एक टाइम ठीक राहतं. त्याच्यामुळे काय बा, मनामध्ये एक नवनवीन विचार येतात, क्रिएटिव्हिटी पण वाढवू शकते त्याच्यामुळे कदाचित. पण सात्विक शृंगारपर्यंत ठीक आहे. पण जर ते उत्तान शृंगाराच्या गीतापर्यंत गेलात, मग आयटम सॉन्ग काय? आयटम सॉन्ग वेगळा प्रकार नाही आहे, लावणी हा वेगळा प्रकार नाही आहे, त्याच्यासाठीच बनवलेत ते. कारण ह्या लोकांची
आता काय झालं माहिती का, एखादा चित्रपट, एखादी कथा, एखादा काही पण आज रचायचं झालं की आज लोक त्या बेसवर जास्त बनवतात. का? कारण त्या पद्धतीची लोकांची मानसिकता झाली आहे. मग ज्या गोष्टी लोकांना पाहिजेत त्या गोष्टी मसाला टाकून दिल्या जातात. समजते? आणि मग आपण परत तेच खातो आणि तेच पाहतो, वाटोळं झालं आपलं. मग आपण इथं आणि इथं राहू तर आपण पुढे जातच नाही कधी. आयुष्यात सगळ्यात मोठं धोक्याचं वळण म्हणतो ना आपण त्याला, ह्या रसामध्ये गुंतलेलं असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, प्रेम ही भावना सात्विक असेल तोपर्यंत चांगली आहे. जेव्हा ती टोकाला पोहोचते आणि जेव्हा ती चुकीच्या मार्गाला पोहोचते, म्हणजे ती जर उत्तान शृंगार किंवा विप्रलंब शृंगारमध्ये गेली तर ती मात्र धोक्याची आहे. पण इथं मला सांगायचं काय की जर तुम्ही हे लग्नानंतरच्या विचाराने जर आपण केलं, लग्नानंतरच्या विचाराने, तर ह्या तीनही गोष्टी तिथं घडू शकतात. समजा आता नवरा बायकोचं भांडण झालं, बायको रुसून गेली तर विप्रलंब शृंगार होतो. समजतंय? मग ह्या गोष्टी आता तुम्ही समजू शकता. पण लग्नाच्या अगोदर ह्या गोष्टी करणं तरी योग्य वाटत नाही. ठीक आहे, चला तर आपण पुढे जाऊ. आता शृंगार रस तुम्हाला लक्षात आलाय. आता शृंगार रसामध्ये तुम्हाला आणखी काही उदाहरणं आहेत, ते मी तुम्हाला उदाहरणं देतो. ठीक आहे, आता शृंगार रस याची काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवतो. डोळे हे जुलमी गडे रोखोनी मज पाहू नका. आता असं सात्विक प्रेमात नाही म्हणता, पण हो, डोळे हे जुलमी गडे रोखोनी मज पाहू नका. हा काय झाला? उत्तान शृंगार. कोणता शृंगार आहे हा? उत्तान शृंगार. ठीक आहे. त्याच्यानंतर सहज सख्या एकदाच येई सांजवेळी, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. या कातर वेळी म्हणजे या एकांत जी वेळ असती, कातर वेळ म्हणजे एकांत वेळ. ठीक आहे, जेव्हा कुणीच नसतं अशी वेळ. मग या कातर वेळी पाहिजेस तू जवळी आणि सहज सख्या एकदाच येई सांजवेळी, ही सुद्धा उदाहरणं उत्तान शृंगारमध्ये येतील. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते. तुझी हालचाल मला मोहित करत आहे असं मला वाटतं. ही जे आहे हे वर्णन हे सात्विक शृंगारामध्ये जात आहे. ठीक आहे, ठीक आहे. मग सात्विक शृंगारची पुढची स्टेप उत्तान शृंगार. त्याच्यानंतर घर ही सुंदर गोष्ट आहे आणि बायकोला घरवाली म्हणण्यात फार काव्य आहे. हे सुद्धा काय आहे? सात्विक शृंगार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुझ्याशिवाय जगणं तर सोडच, तुझ्याशिवाय जगणं तर सोडच, मरण सुद्धा कठीण आहे. तुझ्याशिवाय जगणं तर सोडच, मरण सुद्धा कठीण आहे. आता तुम्हाला कळलं असेल हे काय? विप्रलंब शृंगार. विप्रलंब शृंगार हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने शृंगार रसाची काही उदाहरणं आहेत. शृंगार रसाचे 3 प्रकार मी तुम्हाला समजून सांगितले. आता रसाचा दुसरा प्रकार तो म्हणजे वीर रस. ठीक आहे. नंबर 2 वीर रस. वीर रस कोणत्या भावामुळे निर्माण होतो? स्थायी भाव कोणता? उत्साह. उत्साह या स्थायी भावावर आधारित असलेला रस म्हणजे कोणता? वीर रस. आता वीर रस, वीरतेचा रस, पराक्रम, शौर्य, धैर्याचे प्रसंग हे जे असतात यांचं वर्णन करत असताना आपल्याला वीर रसाची निर्मिती होते. लक्षात ठेवा. कोणता? पराक्रम, शौर्य आणि धीरोदत्त प्रसंग. लक्षात ठेवा, मी लिहून देतो इथं. पराक्रम, शौर्य, धीरोदत्त प्रसंग यांच्या वर्णनातून वीररस निर्माण होतो. यांच्या वर्णनातून वीररस निर्माण होतो. पराक्रमाचे जे काही वर्णन असतात, शौर्याचे काय वर्णन असतात, धीरोदत्त प्रसंग म्हणजे काय? धैर्याचे प्रसंग यांचं वर्णन असतं, तेव्हा तो वीररस असतो. तुम्ही ऐकलं असेल, जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. तुम्हाला आठवतं का लहानपणी ना आपल्याला सर लोक असले कहाणी शिकवताना बसून नव्हते शिकवत. काय करायचे? सर म्हणायचे उभा राहा, उठ रे उठा, आणि काय असं चालायला लावायचे आपल्याला. जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, असं काहीतरी करत होतं ना आपण लहानपणी. हातवारे करून चालवायला लावून शिकवायला लावायचे. कारण आपल्यामध्ये वीरतेचा भाव आला पाहिजे. वीर रसाची जोपासना त्याच्यामध्ये केली जात होती, म्हणून तशी गीतं लिहिली जात होती. लहानपणी शाळेमध्ये या गीतांचा तुम्हाला वापर केला असतो. त्याच्यानंतर गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार असतं की नाही. ही जी गीतं आहेत ही वीर रसाची गीतं आहेत. मग लक्षात ठेवा, स्फूर्ती गीतं.
स्फूर्तिगीतं, पोवाडे, पोवाडे पण ऐकता ना तुम्ही. मग पोवाडे असतील, स्फूर्तिगीतं असतील, यांच्यामध्ये वीररस ठासून भरलेला असतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा. काय म्हणलं मी? पोवाडे, स्फूर्तिगीते किंवा आपण त्याला समरगीते पण म्हणतो. समरगीते, स्फूर्तिगीते म्हणजे काय? समरगीते. यांच्यामध्ये किंवा यातून वीररस निर्माण होतो. ठीक आहे, क्लिअर. त्याच्यानंतर आता उदाहरण पहा. जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. है ना, जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण. गर्जा जे जे कार, जे जे कार क्रांतीचा, गर्जा जे जे कार. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण. उठा राष्ट्रवीर हो, उठा राष्ट्रवीर हो, उठा चला, उठा राष्ट्रवीर हो, उठा चला. मग हे जे आहेत, ही जी उदाहरणं आहेत सगळी, ही उदाहरणं कशी आहेत? वीररस व्यक्त करणारी आहेत. जेव्हा आपण अशी गीतं ऐकतो, अशी पोवाडे ऐकतो, तेव्हा आपल्या अंतःकरणामधला वीररस जागृत होतो आणि मग आपण म्हणतो की वीररसाची, वीरतेची रचना ही आहे. ठीक आहे. मग एखादा प्रसंग पराक्रमाचा असेल, एखादा प्रसंग शौर्याचा असेल, धैर्याचा असेल, अशा प्रसंगाचं वर्णन त्या गीतातून केलं असेल, त्या रचनेतून केलं असेल, तर तुम्हाला वीररस निर्माण होणार, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा रस आहे करुण रस. नंबर 3, करुण रस. करुण रस कशावर अवलंबून असतो? शोकभाव, शोकभावावर आधारित. शोकभावावर म्हणजे दुःखाच्या भावनेवर आधारित असलेला रस म्हणजे कोणता? करुण रस. मग लक्षात ठेवा, दुःख है ना, संकट, वियोग यांच्या वर्णनातून करुण रस निर्माण होतो, निर्माण होतो. ठीक आहे. कोणाचं वर्णन? दुःखाचं वर्णन, एखाद्या संकटाचं वर्णन केलं असेल किंवा एखाद्या वियोगाचं वर्णन केलं असेल, है ना, तर करुण रस निर्माण होत असतो. हृदयद्रावक प्रसंग. हृदयद्रावक प्रसंग म्हणजे काय? मनाला भिडणारे प्रसंग, आहे ना. एखादी घटना आपण ऐकली तर आपल्या मनामध्ये दुःख निर्माण होत असतं, तेव्हा करुण रस निर्माण होतो, हे लक्षात घ्या. आता करुण रसाचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं होतं मगाशी बोलता बोलता. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय. ठीक आहे, ऐकलं ना तुम्ही? हंबरून वासराले. मग हे जे गीत आहे हे कोणत्या रसात जाते? करुण रसात जाते. त्याच्यानंतर आई म्हणोनी कोणी, आईचा हाक मारी. उदाहरण बघा. आई म्हणोनी कोणी, आईचा हाक मारी. आई म्हणोनी कोणी, आईचा हाक मारी. आता मुलगा जो आहे, आई म्हणोनी कोणी, आईचा हाक मारी, याच्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला हाक मारतोय, कारण तो आईपासून दूर आहे. तुम्ही तारे जमीन पर चित्रपट पाहिला का? त्याच्यामध्ये बघा, तो मुलगा जेव्हा हॉस्टेलला सोडतात आणि तेव्हा त्याची आई त्याच्यापासून दूर जाते, तेव्हा ते एक गाणं म्हणते बघा, मैं इतना बुरा हूं ना माँ मेरी माँ. ऐकलं तुम्ही? हां, ते कशाशी निगडीत आहे? करुण रसाची निगडीत आहे. समजते मी काय सांगतोय? त्याच्यानंतर हे कोण बोलले बोला, हे कोण बोलले बोला, हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. एक आईचं दुःख याच्यातून व्यक्त होत आहे. जेव्हा एका आईचं मूल वारलेलं आहे, है ना, मृत्यू झालेला आहे त्या मुलाचा, तेव्हा ती आई दुःखातून म्हणत आहे, हे कोण बोललं? असं कोण म्हणतंय की माझा राजहंस, माझं बाळ काय आहे? निजला आहे. इथं निजला म्हणजे झोपला असा अर्थ होत नाही. इथं काय? मृत्यू पावला असा अर्थ होतो, कारण त्या वाक्याचा तो अर्थ निघतो तसा. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा
निजला. आईचं आपल्या बाळाप्रतीचं दुःख त्या वाक्याच्या रचनेतून लक्षात येतं. म्हणजे कोणता रस आहे? करुण रस आहे. तिसरं उदाहरण बघा. पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा. पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा. आता मृत्यूचा प्रसंग आहे है ना. मूल मृत्यूच्या दारात आहे, मरणाच्या दारात आहे, अशी ती परिस्थिती आहे. एखाद्याचा आजार इतका दुर्धर आहे किंवा ती व्यक्ती आता मरणार आहे हे आपल्या लक्षात येत आहे, तेव्हा तो का आनंदाचा प्रसंग आहे का? तो दुःखाचा प्रसंग आहे. त्याचं वर्णन केलंय. म्हणजे कोणता रस निर्माण होणार आहे? करुण रस निर्माण होणार आहे. समजतंय? यानंतरचा जो रस आहे तो आहे आपला हास्य रस. कंटिन्यू करा. नंबर 4 हास्य रस. आता हास्य रस कशावर अवलंबून आहे? हास भावनेवर अवलंबून आहे. लक्षात ठेवा, हास भावावर आधारित असलेला रस म्हणजे हास्य रस. ठीक आहे. तुम्ही एक गीत ऐकलं असेल बघा, गेली माझी सख्खी बायको गेली. ऐकलं तुम्ही? हा, तर हा हास्य रस आहे. म्हणजे प्रसंग काय, करतोय काय, म्हणतोय काय. अरे ज्याची बायको गेली तो रडतोय का हसवतोय? गमतीशीर आहे ना. विसंगत परिस्थिती असताना, अशा परिस्थितीमध्ये आता दुःखाची परिस्थिती असताना हा आनंद व्यक्त करतोय, तर मग तिथं काय होणार आहे? हास्यरस. मग विसंगती, असंगत भाषण, विडंबन, चेष्टा, विनोद इत्यादी गोष्टींच्या वर्णनातून हास्यरस निर्माण होतो. लक्षात ठेवा. काय म्हणलं मी तुम्हाला? विडंबन, ठीक आहे, त्याच्यानंतर विसंगती, चेष्टा, विनोद, असंगत भाषण इत्यादी गोष्टीतून हास्यरसाची निर्मिती होते. हास्यरस निर्माण होतो. ठीक आहे. विडंबन, विसंगती, चेष्टा, विनोद, असंगत भाषण यांचं ह्या ज्या गोष्टी असतात याच्यातून हास्यरस निर्माण होतो. आता विडंबन म्हणजे काय थोडक्यात सांगतो. विडंबन म्हणजे एखादा गंभीर विषय असतंय, त्या गंभीर विषयाचं कुणीतरी खूप गंभीरतेने सांगितलेलं असतंय महत्व, पण काही येडपट काय करतात माहिती का? येडपटच म्हणावं लागेल ना त्यांना, कारण तो विषय इतका गंभीर. पण काही लोक काय करतात माहिती, त्याला विनोदी कलाटणी देतात आणि विनोदी कलाटणी देऊन विनोदी रीतीने ते सांगतात. तेव्हा मग गंभीर विषयाला विनोदी रूपांतर करणं म्हणजे विडंबन. बरेचसे कवी, बरेचसे लेखक सुद्धा चांगल्या गंभीर विषयाचं विडंबन करून ते विनोदी करून ते लोकांना सांगतात किंवा विनोदी करून ते मांडतात, तेव्हा ते विडंबन काव्य असतं. समजतंय? जसं की झेंडूची फुले. ठीक आहे. आता विडंबन याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. काय उदाहरण? बघा, स्वामी विवेकानंद म्हणले होते, युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हाला शरण येतील. किती महत्वाचं वाक्य बघा विवेकानंदांचं. ते काय म्हटलंय? युवकांना त्यांनी आवाहन केलं. काय म्हटलंय? युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हाला शरण येतील. इतकं उंचीवर जा की तुम्हाला कुठलाही स्पर्धक राहिला नाही पाहिजे. जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पायापाशी येतील, पण जर तेवढं तुम्ही कष्ट साध्य केलं किंवा तेवढी मेहनत घेतली, जगापेक्षा तुम्ही वेगळे ठरले, तर तुमच्या पाशी सगळ्या गोष्टी असतील. पण इतका गंभीर विषय आमच्या बाबांनी म्हणजे आमच्या काही वाघ विचारसरणीचे लोक असतात, खूप काही मुलं इतके बुद्धिमान आहे, पण त्याची बुद्धी चुकीच्या ठिकाणी यूज झाली, त्याच्यामुळे गोंधळ झाला. त्यांना जर कळलं असतं की हे विडंबन काव्य उपयोगी येतात, मी जर विडंबन रचलं तर मी लोकांना पसंत पडू शकतो, माझ्याकडे दुसरं काही नसलं तरी विडंबन आहे हे जरी कळलं तर तो विडंबन कवी झाला असता. पण काय लोकांची ते लक्षात येत नाही. बघा, तुम्ही भरपूर सारे तुम्ही अशा लोक बघितले असतील जे सोशल मीडियावरती असं विडंबन करून पाठवतात सगळीकडं, पण बिचाऱ्यांना हे लक्षात येत नाही की त्यांनी जर याच्यावरती खरंच काम केलं तर ते खूप मोठे कलाकार होऊ शकतात. समजते मी काय बोलतोय? तर बघा, स्वामी विवेकानंद काय म्हणाले होते? युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हाला शरण येतील. आमच्या युवकांनी त्याचं विडंबन केलं. ते म्हणले, युवकांनो झोप घ्या, झेप नाही, ते काय म्हणले? झोप घ्या. ते म्हणले होते दिशा तुम्हाला शरण येतील. आमचे युवक म्हणले उषा तुम्हाला शरण येतील.
समजतं मी काय सांगतोय? युवकांनो झोप घ्या, उषा तुम्हाला शरण येतील. आता हे वाक्य बदललं का नाही बदललं? म्हणजे गंभीर विषयाला विनोदी रूपांतरण करणं ह्याला म्हणायचं विडंबन. तुम्हाला हसायला आलं असेल तर तो लक्षात ठेवा. विडंबन जेव्हा करतो तेव्हा हास्यरस निर्माण होतो. त्याच्यानंतर विसंगती. परिस्थिती एक, बोलतो एक, वातावरण एक. आणि अशा समजा एखाद्या परिस्थितीमध्ये आता थंडी आहे, बरोबर आहे, थंडीमध्ये काय करतात लोक? लोकरीचे कपडे घालतात, स्वेटर घालतात, बरोबर आहे. पण एखादा जर उघडच फिरायला लागला तो लोक काय म्हणतील? हसतीलच ना, बरोबर आहे. किंवा आता गरमी, उन्हाळा आहे, प्रचंड गरमी, आणि तरी सुद्धा एखादा जर स्वेटरवर स्वेटर घालून फिरत असेल तर लोक काय करतील? हसतील ना. समजते? ही विसंगत. मग वेशभूषा असेल, केशभूषा असेल, काही लोकांची केस रचना इतकी विचित्र असती, त्यांच्या चेहऱ्याला ती सूट पण नाही होत. कपड्यांची काही रचना काही विचित्र असती, काही लोकांना ते कपडे सूट नाही होत, त्याची तब्येत वेगळी, कपडे घालतं वेगळी. ठीक आहे. आता मला सांगा, एखाद्या हिरोईनने हिरोईन जे आहेत, अभिनेता अभिनेत्री, यांची जी पर्सनॅलिटी असते, त्यांच्या शारीरिकदृष्ट्या ते त्यांना कपडे सूट होतात. पण आमचे वाघ, ज्याचं पार गेटर निघलंय पुढं पार, है ना, ढेरी झाली पुढं पार, तरी सुद्धा भाऊ तसे टी शर्ट घालून हिंडतो. अरे तुझा आकार बघ, तू मोकार पसारला किती दिवस. कळतं ना? हे काही लोकांच्या लक्षात येत नाही. ह्याला विसंगती म्हणतो. आणि जेव्हा विसंगती घडते तेव्हा आपण हसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर चेष्टा. आपल्याला माहिती चेष्टा करणं बरं आहे. चेष्टा म्हणजे मजाक करतो तेव्हा पण आपण हसतो. त्याच्यानंतर विनोद, जोक होतात वेगवेगळे. तुम्ही मालिका बघितली असतील, सिरियल बघितली असतील आता, तर त्याच्यामध्ये पण आता वेगवेगळ्या चित्रपटात पण याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर बघा असंगत भाषण. हा तर याच्याबद्दल मला बोलायला नको. काही महान आपले राजकीय वक्ते आहेत जे अशा, आता मी तुम्हाला लाईव्ह घेतोय म्हणून ह्या गोष्टी मी सांगू नाही शकत कोणत्या व्यक्तीचं नाव घेऊन, पण तुम्हाला माहिती एखाद्या भाषणामध्ये प्रसंग वेगळा असताना ते बडबड करून जातं तिसरंच. लोक हसतात आणि त्याला वाटतं मी काहीतरी वेगळं खास करून गेलो. अजिबात नाही. हे लोक असंगत भाषण करतात. परिस्थिती एक आणि बोलतात दुसरं, तेव्हा त्याला असंगत भाषण म्हणतात. अशा वेळी सुद्धा लोक हसतात, तेव्हा ते हास्यरचना असते. म्हणून हास्यरसाची निर्मिती होते. समजते मी काय सांगतोय? अशा पद्धतीने हास्यरस आहे. आता याची काही उदाहरणं आपण पाहू. उदाहरणार्थ, परिटा येशील कधी परतून. परिटा येशील कधी परतून. आता परीट म्हणजे कोण? धोबी. केशव कुमार यांनी लिहिलेली ही कविता आहे. मी तुम्हाला कविता व्हॉट्सअपला पण टाकून ठेवलेली आहे. जर कोणाला मिळाली नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला ती कविता पूर्ण पाठवतो. खूप मजेशीर कविता आहे. परिटा येशील कधी परतून. परीट म्हणजे धोबी. तिथं वाळंब्याच्या पुस्तकात थोडं परटा झालंय, ते परिटा शब्द आहे, परटा झालाय तो चुकून. ठीक आहे. परटा येशील कधी परतून असं लिहिलंय, पण परिटा असा शब्द आहे तो. परिटा येशील कधी परतून म्हणजे धोबी, तू कधी परतून येशील. म्हणजे माझी भरजरी साडी तिला तू चाळणी बनवून आणलीस. म्हणजे बरेचसे परीट काय करतात, कपडे धुवायला घेऊन जातात, धुवून आणतात, धुतल्यानंतर ती इस्त्री करतात आहे ना, इस्त्री केल्यानंतर घेऊन येतात. तर त्या परीटावरच रचलेली ही केशव कुमारांची कविता आहे. जेव्हा आपण ती वाचतो, ठीक आहे, किंवा ऐकतो, तेव्हा आपण हसल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही कविताचं वाक्य सुद्धा हास्यरसामध्ये मोडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, उपास मज लागला. उपास मज लागला. उपास मज लागला सखेबाई. उपास मज लागला. उपास मज लागला. उपास हा कधीही लागत नसतो, पण हे काय म्हणतंय? उपास मज लागला. उपास लागल, जेव्हा आपण काही खाऊ तेव्हा ते लागतं ना, बरोबर आहे ना. लागणं म्हणजे माहिती ना तुम्हाला. ठीक आहे. मग एखादी गोष्ट आपण खातो तेव्हा, समजा एखादी गोळी खाल्ली, ती लागली, बरोबर आहे, आपण उलट्या वगैरे करतो. तसं उपास जर तुम्ही काही खाल्लंच नाही तर तुम्हाला ते लागण्याचा विषय येत नाही. उपास मज लागला सखेबाई. उपास मज लागला. इथं पण एक विनोदी आहे लेखन. मग ही पण कविता ह्यासारखीच कविता आहे, ती पण हास्यरसामध्ये मोडते. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं, गेली माझी सख्खी बायको गेली. गेली माझी सख्खी बायको गेली. गेली माझी सख्खी बायको गेली. हे जे गीत आहे ना आजच्या काळात, ते सुद्धा हास्यरसामध्ये मोडतं. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वाक्य थोडेसे महत्त्वाचे आहेत. परटा येशील कधी परतून आणि उपास मज लागला सखेबाई. हे वाक्य तुम्हाला जरी इथे विनोद दिसत नसला तरी ती पूर्ण कविता वाचल्यावर तुम्हाला ती विनोद लक्षात येतो. म्हणून ही उदाहरणं वारंवार येणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून ही उदाहरणं डोक्यात ठेवायची आहेत. पहिली दोन उदाहरणं हास्यरसामध्ये. अजून एक उदाहरण बघा, प्रिये मी तुला दगड मागितला, तू मला सुंदर मूर्ती दिलीस. वाक्य ऐका, मी काय सांगतो. वाक्य थोडं मोठं आहे म्हणून मी इथं लिहित नाही. प्रिये मी तुला दगड मागितला, तू मला सुंदर मूर्ती दिलीस. प्रिये मी तुला मोरपीस मागितला,
प्रिये मी तुला मोरपीस मागितला, तू मला मोर दिलास. कळतं मी काय सांगतोय? प्रिये मी तुला फूल मागितले, प्रिये मी तुला फूल मागितले, तू मला पुष्पगुच्छ दिलास. प्रिये तू बहिरी आहेस की काय? कळलं मी काय सांगतोय? मी दगड मागितला, तू मूर्ती दिलीस. मी मोरपीस मागितला, तू मोर दिलास. मी फूल मागितलं, तू गुच्छ दिलास. अरे तू का बहिरी आहेस का काय? असं तो कवी आपल्या प्रेयसीला बोलतोय. आता जेव्हा आपण शेवटची ओळ ऐकली तेव्हा आपल्याला हसायला आलं. तसंच असतं कवितामध्ये, तुम्हाला एका ओळीवरून लगेच कळणार नाही ती कविता हास्यामध्ये येते का, पण जनरली ह्या उदाहरणांचा वापर तुम्हाला वारंवार केला जातो परीक्षेमध्ये, म्हणून सांगितलं. हास्यरस यामध्ये त्या काव्यरचनेतून, त्या गीतातून, त्या लेखनातून हास्याची निर्मिती होत असेल तर ते हास्यरसामध्ये मोडतं. इथपर्यंत क्लिअर? आता हास्यरसानंतर आहे नंबर 5 पुढचा भयानक रस. नंबर 5 भयानक रस. ठीक आहे. भयानक रस कशावर अवलंबून आहे? भीती भावावर आधारित रस म्हणजे भयानक रस. युद्धाचा प्रसंग आहे ना, युद्ध, त्याच्यानंतर मृत्यू, त्याच्यानंतर स्मशान, ठीक आहे, भीतीदायक प्रसंग, त्याच्यानंतर भूत, अशा भीतीदायक प्रसंगाच्या वर्णनातून भयानक रस निर्माण होतो. भयानक रस निर्माण होतो. ठीक आहे. युद्धाचा प्रसंग असेल, मृत्यूचा प्रसंग असेल, स्मशानभूमीचं वर्णन असेल, आहे ना, स्मशानातली गोष्ट असेल, तुम्ही बघितलं असं, ऐकलं असं, स्मशानातील गोष्ट नावाचा एक धडा होता बघा पाठीमागं. त्याच्यानंतर भूताचं वर्णन असेल. भूतावरचे जेवढे चित्रपट आहेत ना, भूतावरचे जेवढे चित्रपट आहेत ते सगळेचे सगळे चित्रपट भयानक रसामध्ये येतील. समजतं मी काय सांगतोय? किंवा भूतावरच्या मालिका तुम्ही बघितल्या असतील. आपल्याकडे पूर्वी, आता मला माहित नाही आपबीती आता चालू आहे का नाही, पण पहिले दूरदर्शनवर मालिका असायची आपबीती, आहे ना, रातच्या 10ला लागायची. मी स्वतः इतका घाबरायचो तरी पण ती मालिका बघितल्याशिवाय झोपायचं नाही. पहिला आपल्याला कसं ठरलेलंच मालिका असायच्या, त्या बघितल्याशिवाय आपल्याला काही कंटाळायचं नाही. मग या युद्धाचं वर्णन पण, युद्धात पण काही काही प्रसंग असे आहेत की ते बघितल्यानंतर भीतीदायक वातावरण तयार होतं. त्याच्यानंतर मृत्यूचा प्रसंग, साहजिक आहे, मृत्यू म्हणलं तरी लोकांना भीती वाटते. गेला बरं का तो, गेला म्हणूस तर आपण आपले हातपाय गळत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मशानातल्या बाबतीत नुसतं कोणी म्हणलो ना ही तर स्मशान आहे तरी सुद्धा आपल्या छातीत चर्र होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर भूताचं कोणी वर्णन केलं तरी आपल्याला भीती वाटायला लागते. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या वर्णनातून भयानक रस निर्माण होतो. त्या ओसाड माळरानावर, उदाहरण आहे का, त्या ओसाड माळरानावर ती अगदी एकटी होती. त्या ओसाड माळरानावर ती अगदी एकटी होती आणि रात्र अमावस्याची होती. तेव्हा भीती वाटली तुम्हाला? हा भयानक रस आहे. भीती वाटते. तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी तुम्हाला कोणतरी सांगितलंय, तिथून जाताना ना उलट्या पायाची, आठवतं तुम्हाला? उलट्या पायाची, अंगावर तिची हिरवी साडी वगैरे, एवढं मोठं कुंकू, आहे ना, जीभ बाहेर, केस मोकळे सोडली, असं काय काय वर्णन करून सांगतात लोक. आणि मग जेव्हा आपण त्या रस्त्याने एकटे जातो, आपण अशा किती गप्पा आणू द्या, त्या रस्त्याने फक्त एकटे जाऊ द्या, आपण आपले इंडिकेटर लागल्याशिवाय राहत नाही का, लगेच आपण म्हणतो खरंच असं काय रे, म्हणजे आपल्या मनामध्ये तो भाव लगेच निर्माण होतो. म्हणजे कोणता रस निर्माण होतो? भयानक रस निर्माण होतो. समजतं मी काय सांगतोय? मग लक्षात ठेवा. उदाहरण सांगतो. त्या ओसाड माळरानावर, त्या ओसाड माळरानावर ती अगदी एकटी होती. आणि रात्र अमावस्याची होती. आणि रात्र अमावस्याची होती. ठीक आहे. असं एक उदाहरण. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, तुम्हाला जेवढे भीतीचे उदाहरणं आहेत ती उदाहरणं याच्यामध्ये येणार आहेत. समजतं मी काय सांगतोय? आता कुठलंही भीतीदायक उदाहरण असू द्या, मग प्रसंग असेल किंवा एखाद्या काव्यातलं वर्णन असेल तर हे वर्णन तुम्हाला कसं असणार आहे? भीतीचं वर्णन असणार आहे. समजते? त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघा. तो गुरासारखा ओरडला. लक्षात ठेवा. उदाहरण बघा. तो गुरासारखा ओरडला. त्याचे रक्त
उलथे पालथे झाले. त्याने जोरात किंकाळी फोडली. त्याने जोरात किंकाळी फोडली. आता हे जे वर्णन आहे तुम्हाला ऐकल्यावर कसं वाटतंय? तो गुरासारखा ओरडला. त्याने त्याचे रक्त उलथे पालथे झाले. त्याने जोरात किंकाळी फोडली. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार होते. म्हणजे कोणता रस निर्माण होणार आहे? भयानक रस निर्माण होणार आहे. समजते? अशा पद्धतीने हा 5वा प्रकार आपण बघितला, भयानक रस. आता आपण पाहू रौद्र रस. रौद्र रस. आता रौद्र रस हा कशावर अवलंबून आहे? रागावर म्हणजे क्रोधावर अवलंबून आहे. लक्षात ठेवा, क्रोधावर आधारित किंवा क्रोध या स्थायी भावावर आधारित असलेला रस म्हणजे रौद्र रस. आपण म्हणतो ना, तिने रौद्र रूप धारण केले, है ना. बरेचसे मालिका बघितली असते तुम्ही. देवीने रुद्र रूप धारण केलेले आहे. रौद्र रूप, रुद्रा असं नाव ऐकलं असेल तुम्ही. महादेवाच्या बाबतीत पण म्हणतात रौद्र रूप असं म्हणतात बघा. मग रौद्र म्हणजे काय? जेव्हा रागाचा भाव तुमच्या चेहऱ्यावर निर्माण होतो तेव्हा तुम्ही समजून जा, तुमचा चेहरा असा लाल बुंद होतो, डोळे मोठे होतात. बरोबर आहे? आणि असं वाटतं समोरच्याला आता खाऊ का ठेवू. तेव्हाची तुमची परिस्थिती. तुम्ही कोणत्या रसात असणार? रौद्र रसात. अतिशय चीड, अतिशय राग आल्यावर तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये रागाची भावना निर्माण झाल्यावर रौद्र रस निर्माण झाला, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, अतिशय चीड, अतिशय चीड किंवा राग दाखविणाऱ्या प्रसंगातून रौद्र रस निर्माण होतो. रौद्र रस निर्माण होतो. आता उदाहरणार्थ, पाड सिंहासने ती पालथी. पाड सिंहासने ती पालथी, ओढ हत्तीवरुनी, ओढ हत्तीवरुनी, ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती. उदाहरण पहा, काय म्हणलं मी? पाड सिंहासने दुष्ट ती पालथी. सॉरी हा, इथे लिहायचं राहिले. पाड सिंहासने दुष्ट ती पालथी. काय कर? ती सिंहासन आहे, दुष्ट सिंहासन आहे. आता एका राजाबद्दलचा तो राग आहे, तो कवी व्यक्त करतोय. ते सिंहासन दुष्ट असं आहे, ते काय करा? पालथ पाडा. ते काय करा? पालथ पाडा. आणि हत्तीवरून, म्हणजे जो हत्तीवर बसलेला राजा आहे, ओढ हत्तीवरून मत्त नृप. नृप म्हणजे काय? राजा. नृप म्हणजे नगरावर राज्य करणारा, नगराचं पालन करणारा म्हणजे नृप म्हणजे राजा. कळतंय? मग ओढ हत्तीवरून मत्त नृप खालती. मग ते सिंहासन पालथ पाडा. त्या हत्तीवर बसलेला उन्मत्त झालेला राजा, त्याला काय करा? खाली वाडा. असं आपण कधी म्हणणार? तेव्हा राजाबद्दल राग आहे का प्रेम आहे? राग आहे. मग रागाचे भाव व्यक्त होतो, म्हणजे कोणता रस झाला? रौद्र रस निर्माण झाला. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, खबरदार जर जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. म्हणजे काय? तुम्ही बाजीप्रभू देशपांडे यांचा प्रसंग ऐकला असेल, है ना. पावनखिंडीचा प्रसंग ऐकला तुम्ही. छत्रपती शिवरायांना गडावर पोहोचवण्यासाठी त्यांनी स्वतः संकट घेतलं आणि काही ठराविक मावळ्यांसोबत त्यांनी काय केली? पावनखिंड लढवली. मग मुठभर सैनिकांनी हजारो सैनिकांचा सामना केला आणि तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी 2 तलवारी हातात घेतल्या होत्या. तुम्ही असं वर्णन ऐकलं असेल. तेव्हा देशपांडे म्हणतात, बाजीप्रभू देशपांडे म्हणतात, काय म्हणतात? खबरदार जर जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. म्हणजे मोहरी. मोहरी माहिती ना तुम्हाला? मोहरी. मोहरी सारखे तुकडे करी उडी उडे पुढे गेलात तर. असं कधी म्हणणार आहे? प्रेमात म्हणाल काय? खबरदार जाल पुढे. तसं नाही म्हणू शकत. नाही. तो प्रसंग धैर्याचा पण क्रोधाचा पण आहे. लक्षात येतं मी काय सांगतोय? क्रोध आहे, प्रचंड राग आहे चेहऱ्यावर. मला सांगा, चेहऱ्यावर जर राग नाही दिसला तर ते त्यांचं समजा चेहऱ्यावर असा स्माइल दिसला असतं, खबरदार जर चाल असं म्हणले असते, तर सैनिक म्हणजे शत्रू घाबरलेच असते, आहे का नाही? शत्रू घाबरतो कधी? जेव्हा चेहऱ्यावरती प्रचंड क्रोध, प्रचंड आग दिसेल तेव्हा
रौद्र रूप धारण केलं होतं त्यांनी. बरोबर मग कळतं मी काय सांगतोय. मग काय वाक्य, खबरदार खबरदार जर जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. ठीक आहे. ज्या रचनेमधून, ज्या लेखनामधून राग व्यक्त केलेला आहे ते लेखन कोणता रस निर्माण करणार आहे, रौद्र रस निर्माण करणार आहे. तुम्ही एखाद्या चित्रपटामध्ये पण पाहिलं असेल, एखाद्या प्रसंगाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रचंड राग येतो आहे की नाही. एखाद्या गुंड असेल, गुंड हे ना दाखवलेला, विलनला हिरो मारतो तेव्हा आपल्याला भारी वाटतं, आपल्यामध्ये वीरता निर्माण होती. बरोबर आहे. आणि जेव्हा तो विलन किंवा गुंड एखादा अन्याय अत्याचार करतो तेव्हा आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल क्रोध निर्माण करतो. उसको मारनाच पडेंगा म्हणतंय ते, म्हणते का नाही म्हणते, तेच. तेव्हा त्याच्या मनामध्ये कोणता रस निर्माण होतो, रौद्र रस निर्माण होतो. पुढचा रस आहे तो आपण कंटिन्यू करू. आता आपण पाहू बिभत्स रस. बिभत्स रस. बिभत्स रस कधी निर्माण होतो, जुगुप्सा. जुगुप्सा भावावर आधारित. म्हणजे जेव्हा किळस किंवा तिटकारा निर्माण होतो किंवा कंटाळा निर्माण होतो तेव्हा बिभत्स रस निर्माण होत असतो. लक्षात घ्या. मग लक्षात ठेवायचं, किळस, वीट, तिटकारा यांच्या वर्णनातून बिभत्स रस निर्माण होतो. ठीक आहे. किळस, वीट किंवा तिटकारा. वीट आला म्हणतो नाही आपण, वीट आला मला तुझा, वीट आला म्हणजे तुझा तिटकारा वाटतो मला तुझा, असं तेव्हा म्हणतो आपण वीट. किळस एखाद्या बाबतीतली किळस, एखाद्या बाबतीतला वीट, एखाद्या बाबतीतला तिरस्कार, तिटकारा, तेव्हा बिभत्स रस असतो. म्हणजे असं वर्णन असेल तर. आता एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. बघा, दिवाळीचा काळ आहे, दिवाळीचे दिवस आहेत समजा. प्रत्येक घरामध्ये लाडू तयार झालेले आहेत. एका घरामधून काळं खैरं भांडं लेकरू बाहेर निघतात. खैरं भांडं कळतं ना तुम्हाला, काळं लेकरू, एकदम काळं, ते बाहेर येतं. त्याच्या अंगावर कपडे नाहीत. सकाळी ते पारसं उठलंय, त्याने आंघोळ वगैरे केलेली नाही, तसंच निघले. त्याच्या हातात 2 लाडू आहे, त्याच्या नाकातून शेंबूड आलेला आहे. शेंबूड कळतं ना. 2 हातात लाडू आहे, आणि ते रडतंय. रडताना, बॅकग्राऊंड पण रडण्याचं आलं आहे आपल्याकडं. रडताना तो काय करतो, लाडू खातोय, आणि त्याच्यामध्ये मग काय काय चाललंय तुम्हाला कळायला आहे. त्याच्यात ते बोंबलतंय आहे ना, आणि ते रडतंय. त्याचं काजळ त्याच्यातून त्या पाण्यात डोळ्यातल्या, आणि ते त्याच्यामध्ये मिक्स होतंय. आता कसं व्हायला लागलं तुम्हाला, उलटी यायला लागली तुम्हाला. हेच किळस याला म्हणतात. शी शी तोंड अति अमंगळ, असे आधीच ही शेंबडे. शी शी तोंड कसं आहे, अति अमंगळ, घाणेरडं आहे. त्याच्यात हे कसं आहे, शेंबडे. असे आधीच हे शेंबडे, हे राम रे लाळही. कळतंय मी काय सांगतोय. माझं वर्णन करताना सुद्धा मला असं कसं तरी व्हायला लागलं. आता समजतंय की हा जो भाव आहे तो किळसचा भाव आहे, आणि याच्यातून कोणता रस निर्माण होतो, बिभत्स रस. समजतं मी काय सांगतोय. प्रसंग. त्याच्यानंतर बघा, ही बोटे चगडीत काय बसले, हे राम रे लाळही. म्हणजे काही लहान मुलं बघितली असतील तुम्ही, ती काय करतात, बोट चोखतात. कुणी अंगठा चोखतं, कुणी करंगळी चोखतं, त्याची चाललेली असते लाळीतपर्यंत आहे ना. मग अशा मुलाला बघितलं की असं वाटतं उचलून घ्यावा, पप्पी घ्यावा, वाटतं ना. का नाही वाटत, कारण मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल, त्या लेकराबद्दल प्रेम नाही, तिटकारा निर्माण होतो. तेव्हा तो बिभत्स रस असतो. समजतं मी काय सांगतोय. मग उदाहरण बघा, शी शी तोंड अति अमंगळ. शी शी तोंड अति अमंगळ, असे आधीच हे शेंबडे. त्यातुनी ही हे रडे. पा
शी शी तोंड अति अमंगळ, असे आधीच हे शेंबडे, त्यातून ही हे रडे. त्यातून हे काय करतंय? रडत आहे. त्यातून हे रडे म्हणजे रडतंय, तोंड घाण त्याचं, अमंगळ तोंड, त्याच्यात ते शेंबड, त्याच्यात ते रडतंय. असं वर्णन केल्यावर तुम्हाला बघितल्या क्षणी त्या बाळाला तुमच्या मनामध्ये किळस निर्माण होणार. म्हणजे कोणता रस आहे तो? विभत्स रस. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, ही बोटे चघळीत, बोटे चघळीत काय बसले, ही बोटे चघळीत काय बसले, हे राम रे, हे राम रे लाळही. ठीक आहे, हे राम रे लाळही. आता हे जे वर्णन आहे हे सुद्धा तसंच आहे, किळसवाणा वर्णन आहे, म्हणजे बिभत्स रस निर्माण. त्यानंतर पुढचा जो आहे अद्भुत रस. अद्भुत रस. ठीक आहे, नंबर 8. अद्भुत रस कशावर निर्माण होणार आहे? आश्चर्यामुळे निर्माण होणार. विस्मय भाव. विस्मय म्हणजे आश्चर्य, विस्मय भावावर आधारित असलेला रस. म्हणजे कोणता रस आहे? अद्भुत रस. अद्भुत आहे ना. आता लक्षात ठेवा, विस्मय भाव म्हणजे आश्चर्याचा भाव कधी निर्माण होतो? वेगवेगळे आश्चर्यकारक गोष्टींचं वर्णन असतं तेव्हा अद्भुत रस निर्माण होतो. लक्षात ठेवा, अरेबियन नाईट्स, अरेबियन नाईट्स, अलीबाबा 40 चोर, अलीबाबा 40 चोर. त्याच्यानंतर जादूची अंगठी, जादूची अंगठी यांसारख्या आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनातून, यांसारख्या आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनातून अद्भुत रस निर्माण होतो. क्लिअर? काय म्हणलं मी तुम्हाला? अलीबाबा 40 चोर, जादूची अंगठी, अरेबियन नाईट्स. काय अरेबियन नाईट्स? मोहम्मद पैगंबर माहिती तुम्हाला? त्यांच्या बाबतीत जो काल्पनिक कथासंग्रह केलेला आहे, त्यांच्या बाबतीत जेवढ्या काही वेगवेगळ्या काल्पनिक गोष्टी सांगितल्या जातात किंवा कथांचा तो एक संग्रह आहे, दंतकथा म्हणतो आपण. जसं वेगवेगळ्या देवांच्या बाबतीत सांगितलेल्या असतात है ना, रामाच्या बाबतीत असतील, महाभारतामध्ये असतील किंवा रामायणामध्ये असतील किंवा इतरही ठिकाणी असतील, आपण ऐकले असतात देवादिकांच्या बाबतीतल्या गोष्टी, त्या दंतकथा. तशा पद्धतीच्याच दंतकथा मोहम्मद पैगंबरांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टींचा एक समावेश असलेला ग्रंथ म्हणजे अरेबियन नाईट्स. सगळं अद्भुतच आहे त्याच्यात. तसंच अलीबाबा 40 चोर, खुल जा सिम सिम बंद हो जा सिम सिम, असलं काही ऐकलं नाही तुम्ही? अलीबाबा 40 चोर आहे ना. तो जंगलामध्ये जातो, जंगलामध्ये त्यांनी एक ठिकाणी त्यांना सोनं सापडतं, एक ठिकाणी ते सोनं लपवतात, सोनं घेऊन जातात आहे ना. ती गुहा असते, ती गुहाचा दरवाजा उघडण्यासाठी ते म्हणतात खुल जा सिम सिम, दरवाजा उघडतो मग बंद होतो, हे वगैरे वगैरे. हे सगळं अद्भुत असतंय, ते आपल्याला लहानपणी आवडतं. त्याच्यानंतर जादूची अंगठी, तुम्ही ज्युनियरची ऐकलं असेल लहानपणी. आता मी लहान असताना ज्युनियरची मालिका असायची बघा. ज्युनियरची मालिकामध्ये काय असायचं की तो पेन्सिलने काय करायचा? स्केच करायचा. मग तो जो स्केच करेल ते त्याला लगेच समोर यायचं. घर स्केच केलं की घर दिसायचं आहे ना. एखाद्या व्यक्तीचं चित्र काढत तो व्यक्ती लगेच प्रकट व्हायचा आहे ना. मग त्याला जे पाहिजे तर लगेच तो काय करायचा? चित्र काढून प्रकट करायचा. मी पण काय करायचो लहानपणी, असं चित्र काढायचो. माझ्या पेन्सिल संपल्या, चित्रकला अख्खी सुधारली, पण कधी काही नवीन काहीही घडलं नाही. लहानपणी ती आश्चर्याचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये त्या भावनामुळं अद्भुत रसाची निर्मिती होते. इथपर्यंत क्लिअर? मग लक्षात ठेवा, अद्भुत रस का निर्माण होतो? जेव्हा आश्चर्यकारक गोष्टींचं वर्णन केलं असतं तेव्हा अद्भुत रसाची निर्मिती होते. उदाहरण बघा आता, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्यांच्या काठी पेढ्यांचे मळे. बघा बरं का, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्यांच्या काठी पेढ्यांचे मळे. त्याच्यानंतर नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे. आता चारही ओळी नीट पहा, पूर्ण एक उदाहरण आहे बरं का, लक्षात घ्या. आटपाट नगरात दुधाचे तळे म्हणजे आटपाट नगर होतं. हे आटपाट नगर मला अजून पण कळालं नाही.
आटपाट म्हणजे एक जवळपास नगर होतं असा त्याचा अर्थ होतो. पण तुम्ही जर ते उपवास वगैरे करणारे महिला बघितली असतील, आता आपल्याही घरात उपवास चालतात, माझ्याही घरात चालतात, तुमच्याही घरात कदाचित चालत असतील, तर ते उपवासाच्या टायमाला बघा ती एक कथाच आहे बघ त्याच्यामध्ये. एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राहत होता, त्याला एक पत्नी होती. ती लग्नाअगोदर काय करते, खूप सारे उपवास करायची, लग्नानंतर उपवास करायची. उपवासामुळे त्यांचं वैभव वाढत गेलं आणि काही दिवसानंतर तिने उपवास बंद केले वगैरे वगैरे वगैरे. आठवती कविता चालत ती गोष्ट, ती कथा काल्पनिक आहे, अद्भुत आहे, सगळं काही अद्भुत तो रस निर्माण होतो. ठीक आहे. आटपाट नगरात दुधाचे तळे, एक असं नगर आहे जिथं सगळं नगरामध्ये दुधाचं तळ आहे. इथं पाण्याचं तळ भेटाना, ते मध्ये दुधाचं तळ आहे. आश्चर्यकारक आहे का नाही. दुसरी ओळ काय म्हणते, तळ्यांच्या काठी पेड्यांचे मळे. मळे मी म्हणतो कशाचे असू शकतात, पण पेड्यांचे मळे असू शकतात का नाही. मग हे पण काय अद्भुत आहे. नगरातले लोक सारेच वेडे, एखाद दुसरा वेडा असू शकतो. 100 येडे धरले आपण, 50% पकडले बाबा, पण सगळेच येडे असू शकतं का नाही. वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे, इथं दगडाचे बांधता येणार, इटाचे बांधता येणार. ठीक आहे. ते काय म्हणताय, बर्फीचे वाडे. म्हणजे प्रत्येक ओळ ही अद्भुत आहे, आश्चर्यकारक आहे. म्हणजे कोणता रस निर्माण होतोय, अद्भुत रस. आणखी एक उदाहरण बघा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आता बंगला कशाचा असू शकतो, विटमातीचा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. ठीक आहे. मग आशामध्ये लक्षात ठेवा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. याच्यामध्ये बघा, बंगला असून कशाचा असू शकतो, दगड मातीचा, वीट सिमेंटचा, बरोबर आहे. पण इथं कसं म्हणते ते, चॉकलेटचा बंगला असावा. लहान मुलाचं आश्चर्याची गोष्ट असते, ते आश्चर्यकारकच विचार करतं, असावा सुंदर चॉकलेटचा अख्खा बंगला पाहिजे, मग किती माझे नाही का, असं म्हणतं ते. कारण त्याला आश्चर्यकारक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असते. म्हणजे त्यांनी कोणता रस निर्माण झालेला असतं त्याच्यामध्ये, अद्भुत रस. त्याच्यानंतर बघा, एग एग चिव, एग एग चिव, चिव म्हणते येऊ, एग एग चिव, चिव म्हणते येऊ. मोती करतो गुर, मोती करतो गुर, चिव उडते भुर, चिव उडते भुर. ठीक आहे. उदाहरण बघा, एग एग चिव, एग एग चिव, चिव म्हणते येऊ, मोती करतो गुर, चिमणी उडती भुर. ठीक आहे. हे सगळं कसं अद्भुत आश्चर्यकारक आहे ना. एग एग चिव, याला एग एग चिव म्हणलं कधी चिव येत नाही, आणि चिव पण कधी येऊ का म्हणत नाही, आणि आली तर कुत्रा कधी घुर करत नाही, आणि कुत्र केलं नाही घुर तर चिमणी भुर उडत. सगळं कसं आश्चर्यकारक, काल्पनिक, सगळं काल्पनिक. मग ज्या गोष्टी काल्पनिक असतात त्या सगळ्या अद्भुत रसामध्ये येतात. इथपर्यंत क्लिअर. अशा पद्धतीची उदाहरणं अद्भुत रसामध्ये पाहायला मिळतात. शेवटचा रस आहे शम, म्हणजेच शमभावावर, म्हणजेच शांतिरस. शांत रस कशावर आधारित आहे, शमभाव. शम म्हणजे काय, शांतीचा भाव. शमभावावर आधारित असलेला रस म्हणजे कोणता, शांतरस. आता शांतरस कधी निर्माण होतो, तुम्ही जेवढे देवाचे भजनं ऐकता ना, भजनं, उठी उठी गोपाला, ऐकता ना तुम्ही. सकाळी उठी उठी गोपाला ना, आपण तसंच झोपाला त्यावेळेस आपल्याला शांत वाटतं, वा काय मस्त चाललंय है ना, कानाला मधुर वाटतं, मग आपण परत झोपी जातो ठीक आहे. तर जी भजनं असतात, ही भजनं आपण जनरली कसं आहे ना, आपल्या तरुण वयामध्ये आपल्याला भजनं ऐकायला आवडत नाही, कारण आपला मनाचा जो स्वभाव आहे तो चंचल असतोय. आणि मग तो स्वभाव चंचल असल्यामुळं काय, आपल्याला चित्रपटातली गाणी आवडतात. आखे तेरी, बरोबर आहे. हां, तेच तुम्हाला कळालं, आता बस झालं. मग सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला त्या गोष्टी आवडतात कारण तुम्हाला शांत भाव आवडत नाही. शांत भाव जेव्हा असतो तेव्हा भक्तीचा भाव असतो, तेव्हा शांतरस निर्माण होतो. मग परमेश्वराची भक्ती, सत्पुरुषाची संगती, देवालय, मंदिरे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जी काही आश्रम आहेत वेगवेगळी, अशा परिसरातल्या गोष्टींचं वर्णन जेव्हा केलेलं असतं तेव्हा शांतरस निर्माण होतो. लक्षात येत आहे. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. परमेश्वर विषयक भक्ती, परमेश्वर विषयक भक्ती,
परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, सत्पुरुषांची संगती, परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय, त्याच्यानंतर आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांचे वर्णन करताना शांत रस निर्माण होतो. ठीक आहे. भक्तिगीतात शांत रस असतो हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ तुम्ही जर पसायदान ऐकलं असेल, आता विश्वात्मके देवे है ना, तर मी इथं फक्त पसायदान असा शब्द लिहितो, लक्षात ठेवा. पसायदान हे जे आहे पूर्ण पसायदान त्यातली एक ना एक ओळ कोणता रस निर्माण करून देते? शांत रस निर्माण करून देते. त्याच्यानंतर बघा उठी गोपालजी जाई धेनुकडे वाट पाहती सौंगडे तुझी. सौंगडे म्हणजे काय? मित्र. वाट पाहती सौंगडे तुझी. त्याच्यानंतर सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. जेवढे काही भजनं आहेत ही सगळी भजनं तुम्हाला शांत रसाचा अनुभव करून देतील. आता याच्यामध्ये सगळे रस झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जसं हे परीक्षेला अनुसरून येणार आहे तसं हे तुमच्या आयुष्याला पण अनुसरून येणार आहे, येत आहे, अनुभवतोय आपण या गोष्टी. तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये प्रचंड दुःख वाटत असेल, एखाद्या गोष्टीमध्ये खूप राग निर्माण होत असेल, कळतंय, किंवा एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या मनामध्ये किळस निर्माण होत असेल, तर या सगळ्यावर राजमार्ग आहे शांतरस. मग आयुष्याच्या याच काळामध्ये खरं सांगतो तुम्हाला, भक्ती भावनेमध्ये जितकं तुम्ही जुडून जाल, जेवढ्या लवकर तुम्ही भजन ऐकाल, जेवढ्या लवकर तुम्ही परमेश्वर विषयक भक्तीमध्ये तुम्ही सामील व्हाल, तेव्हा तुम्ही स्वतःला विसरून जाल. हे माझं कोणाला म्हणजे प्रत्यक्ष सांगतो मी तुम्हाला. ज्या दिवशी तुम्हाला या गोष्टीची अनुभूती होईल तेव्हा तुम्ही स्वतःला खूप जास्त म्हणजे प्रेम करायला लागाल स्वतःवरती. जगावरती तर मग प्रेम कधी करू शकतो? जेव्हा माणूस स्वतःतून तृप्त असतो तो जगाला प्रेम देऊ शकतो. आणि आपली गडबड अशी झाली की आपण जगाकडून प्रेमाची मागणी करतोय आणि आज आपण आतून पोखरून गेलेलो आहे. जर आपण आतून तृप्त असू किंवा आतून जर मनाची भावना विशाल असेल तर आपण जगावर प्रेम करू शकतो. ठीक आहे. मग जगाला प्रेम अर्पावे पण स्वतःला आधी प्रेम द्यावे. स्वतःवर प्रेम करायला शिका, जगावर आपोआप प्रेम करायला शिकाल. कारण प्रेम भावना ही तुमच्या अंतःकरणात जागृत होणार आहे, बाहेर नाही. ठीक आहे. चला तर मग आजच्यासाठी बस इतना ही. धन्यवाद.